40शीचं जे वय आहे ना, हे वय 16व्या वर्षासारखं आहे. माणूस परत स्लीप होतो. 16व्या वर्षात जसे मुलं-मुली स्लीप होतात तसं. 40चा सिंड्रोम. तुमचं आयुष्य खूप रटाळवाणं चालू असेल. तुम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नसाल. एकमेकांबद्दल तुमचा आदर सन्मान काही नसेल, जिव्हाळा नसेल हां. तुमच्यामध्ये. डिटॅच आहात तुम्ही. इमोशनल बॉन्डिंगच तुमच्यामधलं संपलंय ओव्हर द पिरियड. म्हणजे साधारणतः 25-30ला वय लग्न होतं आणि 15-1 वर्षाचा संसार झालेला असतो ऑलमोस्ट. हां. या 15 वर्षामध्ये जर तुमच्यामध्ये काही इमोशनल बॉन्डिंग नसेल, तर मग 40च्या नंतर सगळे पुरुष, सगळ्या स्त्रिया दुसऱ्या पुरुषांचा, दुसऱ्या स्त्रियांचा विचार करतात. मोबाईल नाही मिळाला याच्यामुळे आपल्या धनकवडी भागामध्ये एका मुलाने सुसाईड केली. एका मुलाला मोबाईल मिळाला नाही म्हणून त्याने आईच्या डोक्यात बॅट घातली. आईचा जीव घेतला त्याने. हे हो. मोबाईलमुळे हे सगळं घडतंय. शरीरामध्ये जे काही पाथवेज तयार झालेले आहेत, न्यूरॉन पाथवेज जे तयार झालेत बघून-बघून, त्याच्यामुळे मग मुलांना डिप्रेशन, सुसाईड आणि इरिटेशन्स, अँगर आउटबर्स्ट ह्या सगळ्या गोष्टी हां. घडतायत. आपलं आयुष्य एवढं फास्ट झालेलं आहे सगळ्यांचंच म्हणजे. आपण हे सगळं कशासाठी करतोय? याचाच हां. विसर पडलाय. हे आपण आपल्या जोडीदारासाठी करतो, आपल्या मुलांसाठी करतोय, पण त्यांना वेळ देतोय कुठं? आपण रोज बसतो का आपल्या मुलांबरोबर, आपल्या बायकोबरोबर? अर्धा 1 तास, पाऊण तास आपण काही गप्पा मारतो का? आज दिवसभरात तुझं काय-काय झालं? माझं हां. काय-काय झालं? आपण शेअर करतो का? नाही का? रोज आपल्या मुलांना, आपल्या बायकोला किंवा नवऱ्याला असं हां. आपण जवळ घेतो का आपल्या जोडीदाराला? क्वालिटी टाईम ज्याला आपण म्हणतो, हा बरोबर जर आहे. आपण देणारच नसू, तर मग या सगळ्याला अर्थ बरोबर आहे, बरोबर. बँकेमध्ये करोडो रुपये आहे, पण मुलाला किंवा बायकोला किंवा नवऱ्याला समजा, जोडीदाराला आपल्या, जर हं. आपण 5-10 मिनिटं, अर्धा तास, 1 तास जर देऊ शकत नसे आयुष्यामध्ये, तर मग त्या जगण्याला अर्थ काय आणि त्या बरोबर कमवण्याला आहे. अर्थ काय? नवरा असं म्हणेल, की "तू सांगितलं मला माहिती आहे 100% आपण दोघंच होतो बेडरूममध्ये आणि हो. बेडरूममधली गोष्ट बाहेर गेली आहे. याचा अर्थ हां. तूच सांगितलं, मी सांगितलेलं नाहीये." पेपरमिंटच्या गोळ्या कशा हां, असतात हां, तशा गोळ्या. हां. तशा गोळ्याच्या फॉर्ममध्ये हे मुलांना फ्रीमध्ये गोळ्या वाटप करतात. ओके. आणि मुलं ते खातात आणि खाऊन मग तीच ती परत डिमांड त्यांची चालू होते. कारण त्याचे काही प्लेजर मिळतं त्याच्यातनं, आनंद हां. मिळतो, डोपामाइन रिलीज होतं ना त्याच्यामधनं. करेक्ट, या करेक्ट. बारक्याच मुलांना ते पेडलर बनवतात, ड्रग पेडलर. मग या मुलापासून त्या मुलापर्यंत, त्या मुलापासून त्या मुलापर्यंत आणि मग मुलांना घरून पैसे आणायला सांगतात, की "आता तुला ही गोळी देऊ आम्ही, पण आता ओके, तू एवढे-एवढे पैसे द्यायचे आम्हाला." ओके. आणि मग मुलं घरी आईला, वडिलांना पैसे मागतात आणि जर नाही दिले, तर मग घरातून वडिलांच्या खिशातनं, पाकिटातनं, आईच्या पर्समधनं पैसे चोरतात आणि त्या ड्रग पेडलरला देतात आणि त्याच्याकडनं ती गोळी मिळवतात. तो जो मुलगा आहे, नवरा मुलगा, तो हार्ट अटॅकने गेला हो. आणि हार्ट अटॅकने गेला म्हटल्यावरती त्याचे सगळे अंत्यविधी सगळे झाले बरं. आणि झाल्यानंतरनं मुलाची जी आई होती, हं, हं. तिने तिच्या मोठ्या मुलाला सांगितलं. हं, काय झालं होतं? हं. जसं आपण आता गेट टुगेदरचा जो एक फॅड आलेला आहे, की 10वीचे कॉलेजमधले मित्र सगळे एकत्र येतात आणि हो. भेटतात. रियुनियन. रियुनियन ते म्हणजे बायकोचं ॲक्चुअली गेट टुगेदर होतं. ती 10वीच्या हं. मुलांना भेटायला गेली आणि तिथे 10वीचं जे प्रेम होतं ते भेटलं तिला तिथे हं, हं. आणि त्यांचं बोलणं सुरू झालं. बोलती कुणावर होतं हे सासूला कळत होतं. पण बरं. सासूने मुलाला का सांगितलं नाही, मुलगा रागीट होता हं, हं, आणि हं. हे सांगितलं तर भांडणं होतील म्हणून. बरं, बरं. पण तिची एक चूक अशी महागात पडली, हं, हं. की मुलगा गमावला. का? नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, आज प्रत्येक व्यक्ती हा टेन्शनमध्ये आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारचं डिप्रेशन आहे. पण यामागची कारणं काय आहेत? हीच कारणं जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. राजेश अळवणे सर, जे मानसोपचार आणि व्यसनमुक्ती तज्ञ आहेत. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद गणेश. गोष्ट फायद्याची या पॉडकास्टमध्ये मला तू इन्व्हाईट केलं आणि एवढ्या सुंदर आणि चांगल्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्य. तर तुझं अभिनंदन. एवढा चांगला विषय तू निवडलास आणि त्यासाठी मला तू इथे स्टुडिओमध्ये बोलवलंस. धन्यवाद. धन्यवाद सर आणि मला वाटतं आपण डायरेक्ट विषयाला सुरुवात करूयात. नक्की. सर, सध्या मानसिक आरोग्य लोकांचं खराब होत चाललंय. हं, तर हं. यामागची काय कारणं आहेत? काय वाटतं तुम्हाला? मानसिक आरोग्य खराब होण्याच्या मागची ना बरीच कारणं आहेत म्हणजे. त्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जो ताण वाढत चाललेला आहे एकूण सगळ्यांवरच म्हणजे. तुम्ही असू द्या, मी असू द्या, छोटी मुलं असू द्या, सगळ्यांवरच एकूण ताण बरं. वाढायचा. वेग जसा वाढला आयुष्याचा, त्या वेगामुळे काय झालंय, की लोकांना त्या वेगाला सामोरे जाता येत नाहीये म्हणजे आणि ते मॅनेज करता दमछाक होतीये लोकांची आणि ताण व्यवस्थापन करण्यासाठी लोकांना वेळच मिळत नाही म्हणजे. हां. लहान मुलं असू द्या, म्हातारी माणसं असू द्या किंवा तुमच्या माझ्यासारखे
मध्यम वयातली माणसं असू द्या, तर कुणालाच असा वेळ मिळत नाही, की आपण तो ताण व्यवस्थापन व्यवस्थित प्रकारे करूया म्हणून. वेगळ्या पद्धतीने जर ताण व्यवस्थापन जर करू शकलो आपण, तर आपल्याला कुठल्याही पद्धतीचा मानसिक आजार, त्रास किंवा व्यसनांच्या सवयी लागणार नाही खरं. तर हा ताण जो आहे ना, तो मुख्यतः म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून निर्माण झालेला आहे. हां. स्वतःचं जे काही काय म्हणतो आपण, की उदरनिर्वाह जो आपल्याला करायचा असतो, तर ते उदरनिर्वाहाच्या ज्या गोष्टी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जो काही झगडा चालू आहे प्रत्येकाचा, त्याच्यातनं निर्माण झालेला खूप मोठा ताण आहे. आणि आपल्या भारतासारख्या देशामध्ये एवढी मोठी लोकसंख्या असताना 140 कोटी जवळपास आपण पोहोचलेलो हां. आहोत. तर एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये प्रत्येकाच्या हाताला काम आणि तोंडाला म्हणजे अ, अन्न ह्या दोन्ही गोष्टी मिळवणं आणि ही धकाधक आणि ही ताण आणि हे सगळे रोजमर्राची जी काही धडपड चालू आहे ना, हां. त्याच्यातनं हा सगळा ताण निर्माण होत चाललेला आहे. लहान-लहान मुलं जी आहेत, हं, त्यांना हं. डिप्रेशन येतंय. तो की न्यूजला की अगदीच. लहान मुलांनी आत्महत्या केली. तर लहान मुलांना डिप्रेशन येण्याचं कारण काय? डिप्रेशन हे कुठल्याही वयामध्ये येऊ शकतं. ओके. लहान मुलं असू दे, मध्यम वय असू दे, म्हातारी माणसं असू दे. मुलांमध्ये डिप्रेशन येण्याचं कारण म्हणजे एकलकोंडेपणा जो वाढत चाललेला आहे, तर तो आहे मुळात म्हणजे. ओके. म्हणजे पूर्वी कसं एकत्र कुटुंब पद्धती होती. हां. आता न्यूक्लिअर झालेली आहे, हां. विभक्त. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मध्ये एका भावाची 2 मुलं, दुसऱ्याचे 3 मुलं, हां. कोणाचे असे 4-5 भावंडं एकत्र असायचे हां. आणि ते एकमेकांबरोबर खेळायचे. भरपूर खेळायचे, बोलायचे, त्यांच्या चर्चा व्हायच्या, नाही का? हं. झोपायचे, उठायचे, खायचे, प्यायचे असं सगळं एक बॉन्डिंग क्रिएट व्हायचं. बरोबर आहे. आज तसं झालेलं नाही. आज खेळायला जागा नाहीये, फॅमिली न्यूक्लिअर झालेले आहेत. आपण एका फ्लॅटमध्ये राहतो. फ्लॅटमध्ये आपल्याला जागा बसायला, उठायला नसते, तर फिरायला तर सोडाच. खाली हं. सोसायटीमध्ये खेळायला मुलांना जागा नसते. प्रत्येक ठिकाणी ग्राउंड असेल असं नाही आहे आता. काही बरोबर आहे. ठिकाणी ग्राउंड असतं, तर मुलं ग्राउंडवर खेळायला जातात. हा एकलकोंडेपणा मुलांना डिप्रेशनकडे घेऊन चाललेला आहे. ओके. त्याचबरोबर शिक्षण पद्धती जी आहे आजकालची, सिलॅबस तुम्ही बघाल मुलांचे अगदी फार ज्युनियर के-जीपासनं हं. इतके भरमसाठ सिलॅबस सी-बी-एस-ई असू दे, कुठलाही बोर्ड असू दे. बरोबर आहे. इतके मोठे-मोठे सिलॅबस आहेत, की म्हणजे जे मला आठवतं, की आम्ही 3री-4थीला जे शिकायचो आज ते मिनी हो, के-जीला वगैरे हो. आणि बरोबर ज्युनियर आहे. के-जीला सिलॅबस आहे. बरोबर आहे. तर हा तो सिलॅबस, त्याचा रेटा सगळा, परत पालकांचा एक रेटा असतो, की तुम्ही चांगल्या मार्काने पास व्हायला पाहिजे हां. किंवा पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्यामध्येच असायला पाहिजे. हे सगळं शाळेचा कालावधी खूप वाढलेला आहे. हं. अभ्यास खूप वाढलेला आहे आणि पालक म्हणून आपण आपल्या मुलाला किती वेळ देतो. हं. पूर्वीच्या आया म्हणजे आमच्या वेळेसची गोष्ट आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेसची, की आई-वडील कोणीतरी आपला अभ्यास घ्यायचे, जवळ बसून विचारायचे, "आज हं. शाळेत काय झालं?" आज आपली मुलं येतात, दप्तर टाकतात, नाही का, मोबाईल, टीव्ही, बस दॅट्स इट. आपणही बसत नाही पाल्यांबरोबर आणि मुलंसुद्धा आपल्याबरोबर बोलायला येत नाही, की "बाबा आज हां. असं झालं, तसं झालं." नाही का? बरोबर आहे. आपणही विचारत नाही जाऊन, की काय झालं म्हणून शाळेत, काय अभ्यास दिलाय का? होमवर्क दिलाय का? पालकांना वेळ नाही. मुलं शाळेतून घरी येतात, शाळा झाली की ट्युशन, ट्युशन झाली की होमवर्क, होमवर्क झाले की जेवणे, झोपणे. असं हां. आयुष्याचा स्पीड एवढा गती वाढलेली आहे. कोणीही कोणाकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि वेळसुद्धा नाही. आणि हां. याच्यातनं मग जे काही घुसमट तयार होते, मुलांची सुद्धा घुसमट तयार होते त्यांची. भावनिक ओलावा त्यांच्यामध्ये राहत नाही म्हणजे. बोलायलाच कोणी नाही. हे जे माध्यम आहे टीव्ही किंवा मोबाईल हे सगळं माध्यम काय आहे? हे सगळं व्हर्चुअल आहे. बरोबर. याच्यामध्ये वाटतं आपल्याला, की आपण एखाद्या जिवंत माणसांशी बोलतोय, पण जे भावनिक देवाण-घेवाण एका जिवंत व्यक्तीशी होऊ शकते, विशेषतः आई-वडिलांशी, भाऊ, हां. छोटे भावंड, मोठ्या भावंडांशी जे भावनिक देवाण-घेवाण होऊ शकते, तसं ते टीव्हीमधल्या नाही कॅरेक्टरशी होऊ नाही होऊ शकत. शकत. बरोबर. तर याच्यामुळे परिस्थिती बिघडत चाललेली आहे. त्याच्यामुळे मुलांमध्ये आक्रमकता निर्माण झालेली आहे. जे व्हिडिओ गेम्स हो. आहेत किंवा टीव्हीवर अनेक सीरीज वगैरे वेब सीरीज आहेत, ते बघतात मुलं. छोटी असू दे, मोठी असू दे. बरोबर. त्याच्यामुळे मग काय झालं, की आक्रमकता मुलांमध्ये वाढत चाललेली आहे. काय होतं, की जेव्हा ए एखाद्या व्यक्तीशी जेव्हा बोलतो ना आपण, हं. तेव्हा पुढचा व्यक्ती आपल्याला प्रत्येक अंगाने आपल्याला रिस्पॉन्ड करत असतो. बरोबर आहे. नाही का? तो शारीरिक, भावनिक सगळ्या मार्गाने आपल्याला रिस्पॉन्ड करतो. तसं चित्रपटामध्ये किंवा वेब सीरीजमध्ये किंवा गेम्समध्ये होत नाही होत. नाही. हां. ते त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या वेगाने ते चालू असतात. त्यांचे हं. आवेग जे असतात ते खूप विचित्र असतात म्हणजे. बरोबर आहे. सारखं तुमच्या
शरीरामध्ये उलथापालथ चालू असते. म्हणजे जे आपले केमिकल्स आहे, बॉडी केमिकल्स आपण हां. ज्याला म्हणतो डोपामाइन आहे, सेरोटोनिन आहे, नाही का, हं. कॉर्टिझॉल्स आहेत. हे सगळे जे केमिकल्स आहेत ना, हे यांची उलथापालथ खूप गतीने त्या गेमच्या गतीने, त्या सीरियलच्या गतीने चालू असतं आणि मग तशा पद्धतीची बॉडीला सवय होते. लाइक आपण ज्याला न्यूरोप्लास्टिसिटी जे म्हणतो, हां. तुम्ही शब्द ऐकलेला असेल, की अशा पद्धतीचे पाथवेज तयार होतात ब्रेनमध्ये. जेव्हा मुलांचं हे संस्कारक्षम वय असतं, त्यांचं ब्रेन हां. अजून डेव्हलप होत असतं, डेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये असतं. तर तसे पाथवेज तयार होतात. त्यामुळे ते तसंच रिस्पॉन्ड पण करतात, तसं ते ॲग्रेशन दाखवतात, इरिटेशन दाखवतात. ते त्यांचं नियंत्रण हरवून बसतात एकदम. ओके. आणि मग अशा स्वरूपाच्या वागण्या, बोलण्यातनं किंवा एकलकोंडे होतात. हां. ते चार चौघांमध्ये बोलू शकत नाही, एक्सप्रेस होऊ शकत नाही, नाही का? हं. डिमांडिंग राहतात फक्त. मला हे द्या, ते द्या, ते द्या, नाही का? एवढंच फक्त. खाण्यापिण्याच्या गोष्टी असू दे, गेम खेळण्याच्या असू दे, याबद्दलच ते डिमांडिंग असतात. बरोबर आहे. एरवी "बाबा मला जवळ घ्या, माझ्याशी बोला" असं ते डिमांड करत सुद्धा नाही. कारण त्यांना माहितीच नसतं. हं. तसं इमिटेशन झालेलंच नाहीये. तर याच्यामुळे मुलांना डिप्रेशन येतं आणि काही मुलं या हट्टापायी, की मला हे दे, हे जर नाही मिळालं तर मी सुसाईड करतात. ओह! केलेले आहेत. म्हणजे मोबाईल नाही मिळाला याच्यामुळे आपल्या धनकवडी भागामध्ये एका मुलाने सुसाईड केली. ओह! आईने मोबाईल दिला नाही, त्याला काहीतरी बेल्ट आणून दिला, तर त्या बेल्टनेच त्याने फाशी घेतली. एका मुलाला मोबाईल मिळाला नाही म्हणून त्याने आईच्या डोक्यात बॅट घातली. आईचा जीव घेतला त्याने. हे ओह! मोबाईलमुळे हे सगळं घडतंय. तर हे सगळं जे आहे ते इमिटेट होतं, अनुकरण केलं जातं आणि हां. त्याचबरोबर शरीरामध्ये जे काही पाथवेज तयार झालेले आहेत, न्यूरॉन पाथवेज जे तयार झालेत बघून-बघून, त्याच्यामुळे मग मुलांना डिप्रेशन, सुसाईड आणि इरिटेशन्स, अँगर आउटबर्स्ट ह्या सगळ्या गोष्टी हां. घडतायत. तर आता ओके. याच्यावर उपाय काय आहे? तर उपाय असे आहेत, की मुलांना एक स्टिप्युलेटेड टाईम, हं. ठरवलेली वेळ हे टीव्ही बघण्यासाठी आणि मोबाईल खेळण्यासाठी द्यायला पाहिजे. हां. त्याचबरोबर काय मुलं कंटेंट बघतायत टीव्हीवर आणि आपल्या मोबाईलवर, हे पालकांनी मॉनिटर केलं पाहिजे. त्यातलं काही ओके. रेस्ट्रिक्ट केलं पाहिजे, काही खेळू दिलं पाहिजे. हा प्रत्येकाचा एक वेगवेगळा हं. निर्णय तो असू शकतो. आणि त्यांना जास्तीत जास्त मैदानी खेळ असू दे किंवा कुटुंबात आपण खेळत असतो, कॅरम हां, आहे, फिजिकल चेस आहे. ॲक्टिव्हिटीज. ह्या सगळ्या गोष्टी फिजिकल ॲक्टिव्हिटीज महत्त्वाच्या आहेतच. हं. त्याचबरोबर घरात कुटुंबाने एकत्र मिळून खेळलं पाहिजे म्हणजे वेगवेगळ्या ओके. पद्धतीचे. ज्याच्यामुळे ब्रेन स्टॉर्मिंग त्यांची होत राहील. त्यांचा ब्रेन वापरला जाईल. वेगळ्या पद्धतीच्या क्रिएटिव्हिटी त्यांच्यामध्ये निर्माण होतील किंवा करता येतील आपल्याला. त्या माध्यमातून त्यांचं क्रिएटिव्ह ब्रेन आपल्याला जागृत ठेवता येईल. अशा पद्धतीने जर आपण हे करत राहिलो, तर त्यांना डिप्रेशन येणार नाही, ते सुसाईडकडे जाणार नाही. ओके. पालकांची भूमिका याच्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. पालकांनी त्यांना पुरेसा वेळ दिला पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांच्याशी बोलत राहिलं पाहिजे, हां. त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. फुटकळ का असेना मुलांचं ऐकणं, बोलणं असेल, हां. ते सुद्धा ऐकलं पाहिजे. मला वेळ नाही, नंतर सांग, नंतर बोलू असं नाही. फर्स्ट प्रायोरिटी आपलं मूल. ओके. दुनियादारी नंतर. मूल आहे, हे आपलं भविष्य आहे, हे आपलं जीवन आहे, हेच आपलं सगळं काय आहे. हे आपण बरोबर आहे. ठरवलं पाहिजे. ज्याच्यासाठी आपण फक्त पैसा कमवून आणून देणे मुलांना, हां. त्यांचं शिक्षण कंप्लीट करणं, त्यांच्या भौतिक गरजा भागवणं, हेच फक्त पालकांचं कर्तव्य नाही आहे, तर त्यांच्या भावनिक, सामाजिक गरजा, कौटुंबिक गरजा यासुद्धा त्यांच्या व्यवस्थित पद्धतीने भागवल्या गेल्या पाहिजे, याची संपूर्णतः जबाबदारी पालकांकडे असते. ओके. एक मूल घडवणं म्हणजे राष्ट्र घडवण्यासारखं आहे बघा. हं. त्यामुळे राष्ट्र घडवण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे आणि मूल म्हणजे एक व्यक्तीच आहे, एक राष्ट्र आहे असं समजून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. ते लहान आहे, त्याला काय कळतं, नाही का? हं. आपण आपण सांगू तीच पूर्व दिशा असं न करता त्याच्याही मतांना तेवढाच आदर दिला पाहिजे. त्याला हवं नको काय हे सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर समजा एखादी मोठी गोष्ट मुलं मागत असतील, हं. तर हडतूड न करता त्याला तुला काय अक्कल आहे का? असं न बोलता हं. त्याच्यापेक्षा आपली आर्थिक परिस्थिती जर नाजूक असेल आणि अशा परिस्थितीत जर आपण देऊ शकत नसू, तर ते सुद्धा आपल्या मुलाशी डिस्कस करता आलं पाहिजे. ओह! त्यांच्या भाषेमध्ये. म्हणजे मुलगा 7-8 वर्षाचा आहे, तर आपण त्याला 15-20 वर्षाच्या मुलासारखं नाही सांगू शकत. हां. पण 7-8 वर्षाच्या मुलाची भाषा आपल्याला यायला पाहिजे. त्याच्याशी त्या ओके. भाषेमध्ये आपल्याला बोलता आलं पाहिजे, की "अरे दादा, आत्ता सध्या आहे ना, अशी-अशी परिस्थिती आहे आपल्या घरामध्ये. हं. हं, अशी आर्थिक परिस्थिती आहे. तू जे म्हणतोयस ना, ते तुला नक्की घेऊन देणार आहे. पण तुला ओके. थोडं थांबावं लागेल." हं. मुलं समजून घेऊ शकतात पालकांना. मग ती छोटी का असू दे, मोठी का असू दे.
ओके. पण तेवढा विश्वास आपण त्यांच्यावर दाखवला पाहिजे आणि त्यांची पण मतं जी असतात ना, ती पूर्णपणे आपण ऐकून घेतली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. जर पालक या पद्धतीने वागू शकले, मुलांशी या पद्धतीने ते संवाद साधू शकले, तर मुलांची चिडचिड, रागराग होणार नाही, मुलं आत्महत्या करणार नाहीत. आता तुम्ही सांगितलं, की पालकांनी कसं वागलं पाहिजे. पण आता सध्या न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे नवरा-बायको दोघंही कामाला आहेत. मुलांकडं लक्ष द्यायला वेळ नाहीये. तर सगळ्यात मोठं गॅजेट तुम्ही आता सांगितलं, की मोबाईल हो, आपण हो. मुलांना देतायत. का तर वेळ नाही म्हणून. मुलं अगदी, काहीही बघतायत. अगदी. पण मुलं हे जे मोबाईल बघतायत, त्या मोबाईलनी त्यांच्या इंटरनल बॉडीमध्ये काय बदल होतायत, मला ह्याविषयी जाणून घ्यायचंय. त्याच्या आधी मगाशी तुम्ही एक मुद्दा सांगितला. अजून एक अशी केस होती. साताऱ्यामधलं एक केस होती, की मुलगा रात्री मोबाईल बघत बसला होता. वडील हं, हं. कामावरून आले हं, हं, आणि हं. त्याला ओरडले, "का मोबाईल बघत बसलाय?" कानाखाली मारली. हं. मोबाईल काढून घेतला बरं. आणि सकाळी ज्यावेळेस त्याची आई उठली, त्यावेळेस त्या मुलानी त्याच्या वडिलांच्या डोक्यात कुऱ्हाड घातलेली होती आणि हो. तो बाजूला मोबाईल खेळत बसलेला होता. सो ही हं. पेपर आउट झालेली केस हो. आहे येस, येस. साताऱ्यामधली. तर इथपर्यंत मुलं जातायत. तर हं. एक्झॅक्टली मोबाईलमुळं मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतोय? कुठलीही स्क्रीन हां, फक्त हं, मोबाईल ॲक्चुअल नाही लॅपटॉप असू दे किंवा टीव्ही असू दे, ह्या ज्या स्क्रीन आहेत ना, हं, या ॲडिक्टिव्ह आहेत. आता काय होतं, आपल्याला ॲडिक्शन कुठलंही असू दे, मी तुम्हाला मगाशी बोललोच, की हं. कुठल्याही पद्धतीचं व्यसन आहे ना, हे तुम्हाला सारखं-सारखं करावसं वाटतं आणि जर ते तुम्हाला जर मिळालं नाही, तर तुम्ही आक्रमक होता. हं. ओके. तर याच्यामागे बायोकेमिस्ट्री पण आहे आणि बिहेवियरल पण कंटेंट त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे. आपल्या शरीरामध्ये काही केमिकल्स असतात, ज्याला हॅपी हार्मोन्स आपण जसं म्हणतो. हां. ओके. डोपामाइन तुम्ही डोपामाइन. ऐकलं असेल. करेक्ट. हे जेव्हा आपण गेम खेळतो किंवा टीव्ही बघतो किंवा लॅपटॉपवर काहीतरी खेळत असतो किंवा हं, कुठल्याही आनंदाची गोष्ट जेव्हा करत असतो ना, हे हॅपी हार्मोन्स इव्हन आपण आपल्या जोडीदाराशी छान गप्पा मारत असू, तरी हं. सुद्धा हे हॅपी हार्मोन रिलीज होत असतं. आपण आपल्या मुलांशी बोलत असू, हां, काहीतरी छान जेवत असू, खात असू, सीनरी बघत असू, तर अशा वेळेस पण हे हॅपी हार्मोन्स या सेक्स करत असू, हां, या सगळ्या वेळेस हे हॅपी हार्मोन्स रिलीज होत असतात आणि मग हां, त्याच्यामुळे आपल्याला छान फीलिंग येतं बघा. हां, पण ज्या गोष्टी ॲडिक्टिव्ह आहेत, हां. ओके. या गोष्टी आपल्याला या नियमित गोष्टींपेक्षा म्हणजे मुलांशी बोलणं, सीनरी बघणं, हं. जेवण्यापेक्षा जास्त डोपामाइन रिलीज करतात. ओके. म्हणून आपल्याला ते जास्त हवं-हवंसं वाटायला लागतं. गेम खेळणे म्हणा किंवा काही सीरीज बघणं वगैरे ह्या अशा हां. पद्धतीचं. मग आपण ते सारखं-सारखं मिळवायला लागतो. आता एक वेळ अशी येते, की जसं एखादा दारुडा आधी एका पेगने सुरुवात करतो, मग 2, 3, 4 होतात. हं. म्हणजे त्याला किक बसत नाही की नाही. हां. त्याची वाढत जाते. टॉलरन्स म्हणतो आपण त्याला. बरोबर आहे. तसंच गेमचं सुद्धा होतं, की मी जर सुरुवातीला 1 तास गेम खेळत असेल आणि मला छान हाय वाटत असेल, हं. पण नंतर जेव्हा ग्रॅज्युअली मी ते खेळत राहतो, तेव्हा एका तासात मला हाय मिळत नाही. मग मला हां. 2 तास खेळावा लागतो, मला 3 तास खेळावा लागतो. असे ते गेमचे तास वाढत जातात. म्हणजे मला समजा क्वांटिटीमध्ये जर डोपामाइन हवं असेल, तर ते हं. पूर्वी मला एका तासातच मिळत होतं. पण आता तेवढं डोपामाइन मिळवण्यासाठी मला 2 तास, नंतर 3 तास, नंतर ओह! 4 तास खेळावं लागतं. नाही मिळत मला आणि ते जेव्हा मिळत नाही, तेव्हा विथड्रॉवल सिम्प्टम्स जसे येतात ना ॲडिक्टला, हां. एखाद्या अल्कोहोलिकला किंवा एखादा कॅनॅबिस युजर असेल किंवा हं. ड्रग युजर असेल, त्यांना जसे विथड्रॉवल्स येतात, तसेच विथड्रॉवल्स मोबाईल खेळणारा किंवा स्क्रीन यूज करणाऱ्या माणसाला सुद्धा येतात. काय विथड्रॉवल्स ओह! असतात? तर चिड राग, संताप, नाही का? ओह! हे सगळं आणि अनावर होणे म्हणजे राग नियंत्रणात राहत नाही. आपण काय करतोय, काय बोलतोय याचं भानसुद्धा राहत नाही. कारण ते क्रेव्हिंग होतं त्यांना, त्यांना ते हवंच असतं आणि मग ते मिळवण्यासाठी कुठल्याही थराला मुलं जाऊ शकतात. मुलं ओह! चोऱ्या करू शकतात, लबाड्या करू शकतात, फसवा-फसवी करू शकतात, नाही का? हं. खोटं बोलू शकतात, मॅनिप्युलेशन ज्याला आपण म्हणतो ते करू शकतात आणि आता तुम्ही जशी केस सांगितली, की मुलं एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत त्यांची मजल जाऊ शकते आणि अशी आपण उदाहरणं बघितली आहे, की हां. अनेक घरामध्ये जेव्हा मुलांना मोबाईल दिला जात नाही, जेव्हा ते ॲडिक्ट होतात आणि त्यानंतर जेव्हा त्यांचा मोबाईल काढून घेतला जातो, अशा वेळेस मुलं एवढी आक्रमक होतात, की ते त्यांच्या पालकांचा किंवा
भावंडांचा खून करू शकतात आणि केलेली आहेत. हो. तर अशा पद्धतीने हे ॲडिक्शनचं स्वरूप आहे आणि आपल्याला असं वाटतं की मोबाईल म्हणजे काय? एक छोटी गोष्ट आहे, मनोरंजनाची आहे किंवा कामाची आहे. हां. पण आजच्या तारखेमध्ये जर बघितलं, तर अख्ख्या जगामध्ये जर आपण रेट काढला ॲडिक्शनचा, हं. तर या इतर सबस्टन्सपेक्षा सगळ्यात जास्त रेट हा मोबाईल ॲडिक्शनचा आहे आजच्या हो. तारखेमध्ये. अजून त्याच्यावर खूप संशोधनं चालू आहेत, की कशा पद्धतीने कारण याचं मॅनेजमेंट पण वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. इतर जे बरोबर आहे. सबस्टन्स आहेत समजा, याच्यापेक्षा याचं मॅनेजमेंट पण वेगळं आहे. अजून लोकं त्याच्यावर अभ्यास करतायत, संशोधनं चालू आहेत आणि त्याच्यावर आपल्याला काहीतरी उपाययोजना कराव्या लागतील. पण तात्पुरत्या उपाययोजना आपण आता घरामध्ये केल्या पाहिजे. ते मुलं जेव्हा मोबाईलचे ॲडिक्ट होतात किंवा स्क्रीनचे ॲडिक्ट होतात, तेव्हा पालकांनी काय-काय केलं पाहिजे, आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात जेवढे काही मेंबर असतील, आजी-आजोबा असू दे किंवा हं. मुलं असू दे किंवा आई-बाबा असू दे किंवा आणखी कोणी असू दे, तर या सगळ्यांनी मिळून मोबाईल बघण्याची वेळ निश्चित केली पाहिजे हो. प्रत्येकाने. किती वेळ मोबाईल कुणी बघायचा आणि काय कंटेंट बघायचा हे ठरलं पाहिजे. त्याच्यामध्ये मोबाईलचे जे काही फंक्शन असतात, की वेलबिंगचा त्याच्यामध्ये ॲप आहे, चाइल्ड लॉक आहे, तर चाइल्ड हे लॉक. सगळे हां. वापरले पाहिजे. काही ॲप्स आहेत ते बंद करता आले पाहिजे. हं. म्हणजे ज्या ॲडल्ट साइट्स असतात म्हणजे पॉर्न साइट्स आहेत किंवा इतर गेमिंगच्या ज्या साइट्स आहेत, ज्या हां. मोठ्या मुलांनी खेळलं तरी चालू शकणार आहेत, ॲडल्ट जे आहेत त्यांनी. पण ते खूप जास्त खेळता कामा नये. त्याचं पण ॲडिक्शन होतं. हां. पण ते आपल्याला लॉक करता आलं पाहिजे. 18 वयाच्या खालच्या मुलांना आपल्याला हे त्यांच्या वाढीसाठी किंवा त्याच्या ग्रोथसाठी हे चांगलं नाही आहे. म्हणजे त्यांच्या कोवळ्या मनांवर ह्या असे विपरीत परिणाम त्या सगळ्या व्हिडिओजनी आणि या सगळ्यामुळे ते पडू शकतात. तर हां. ते लॉक करता आलं पाहिजे. एक मी उदाहरण सांगतो, हां. की जर फॅमिलीतली सगळी माणसं घरातनं 10 वाजता बाहेर पडत असेल, हं. तर 10 वाजेपर्यंत कोणीही मोबाईलला हात लावायचा नाही. ओके. नाश्ता, चहा हे सगळं जे आहे, सकाळचं सगळं बोलणं एकमेकाशी, चर्चा करणं हे सगळं एकत्रितपणे करायचं. नंतर जेव्हा आता ऑफिस टाईम चालू होतो, की आता 10 वाजता निघणार आहे. हां. त्या जाण्यापूर्वी तुमचे जे काही असतील ऑफिशियल सगळे WhatsApp आहे किंवा इतर Insta आहे किंवा Facebook आहे, हे सगळं तुम्ही बघायला पाहिजे. ओके. मुलं शाळेत जाणार, शाळेमध्ये घरून येणार. आता मुलांच्या हातात मोबाईल देऊन सोडून देऊ नये. ओके. कोणीतरी त्याच्याबरोबर एक अडल्ट व्यक्ती असलं पाहिजे. तो काय बघतो, काय नाही बघत याच्यावर मॉनिटरिंग असलं पाहिजे. त्याची वेळ ठरलेली पाहिजे, की बाबा तू दिवसाला 2 तास खेळायचं, सकाळी 1 तास, रात्री 1 तास. जे काही वेळ त्याच्या हां. असतील त्या पद्धतीने. सगळ्यांनी मिळून आपण 11 वाजता संपूर्णतः मोबाईल बंद करायचा. कोणीही काही बघायचं नाही. इंटरनेट बंद करायचं आपलं. सगळ्यांचे मोबाईल WhatsApp-बिट्सअप सगळं सोशल मीडिया सगळं बंद करून टाकायचं. 11 वाजता डॉट आपण सगळ्यांनी झोपलं पाहिजे. असा ओके. एक थंब रूल घरामध्ये जर केला, तर मग हे सगळं आपल्याला हे बघा आता मुलं आहे आणि हे जे गॅजेट्स येतायत ना, हां. ह्या गॅजेटची पण मुलांना सवय असणं गरजेची आहे. बरोबर आहे. आज तुम्ही कारण सगळं आता मोबाईलवर हो. चाललेलं आहे, सगळी करेक्ट आहे. दुनिया. तेव्हा त्यांना ते हाताळता आलं पाहिजे स्किलफुली. हं. त्यांना पूर्णपणे तो काढून घेणं हा काही योग्य उपाय नाही. बरोबर आहे. पण त्याचे तास जर ठरवून दिले आपण, गेम पण खेळू द्यावे. हां. पण ते गेम कुठल्या पद्धतीचे आहे? खूप आक्रमक आहे का? तर अशा गेमवर ओके. बंदी घातली पाहिजे. जे सौम्य गेम आहे, ज्याच्यातनं डोकं लावायचं आहे, बुद्धी हां. वापरायची आहे, नाही माइंड का? डेव्हलप होईल. हां. तर असे जे गेम आहेत, तर ते खेळू द्यावे मुलांना. आक्रमक ओके. गेम खेळू देऊ नये. त्या गेमवर बंदी घातली पाहिजे. म्हणजे ते तुमच्या ह्याच्यात लॉक केले पाहिजे. ते आले नाही पाहिजे. अशा स्वरूपाने जर तुम्ही केलं, तर नक्कीच मुलं ॲग्रेशनमध्ये जाणार नाही, चिड होणार नाही, राग होणार नाही त्यांचा किंवा अशी टोकाची भूमिका म्हणजे आत्महत्या करण्यापर्यंत असू दे किंवा एखाद्याचा जीव घेण्यापर्यंतचं त्यांच्याकडनं घडणारं नाही. तर तुम्ही आत्ता जो मुद्दा सांगितला, हं, की हं. काही मर्यादा आली पाहिजे मोबाईल बघण्यावरती. म्हणजे आत्ताच काही न्यूजमध्ये असं सांगितलंय, की हं, हं. यूएसने आणि चायनानी त्यांच्या गव्हर्नमेंटने असा रूल केलाय, की जी लहान मुलं आहेत, त्यांना फक्त 2च तास मोबाईल वापरता आला पाहिजे. हं. म्हणजे याच्यावर बंदी घातली, की 2 तासाच्या वरती मुलांनी मोबाईल वापरला नाही पाहिजे. ही जी बंदी घातली आहे ना, ही खूपच महत्त्वाची आहे. कारण बेसिकली काही संशोधनं अशी झाली, त्या संशोधनामधनं असं आढळून आलंय, की अख्ख्या जगामध्ये जवळपास 6.8 बिलियन्स लोकं हे स्मार्टफोन वापरतात आणि त्याच्यापैकी 6.3% लोकं हे आजच्या तारखेमध्ये ॲडिक्ट झालेले आहेत. बरं याच्यामध्ये ओह! मुलं आहेत, महिला आहेत, वृद्ध आहेत आणि ॲडल्ट पण आहेत. म्हणजे सगळ्या प्रकारचे. केवढा ओके. मोठा आकडा आहे असं बघा.
या पद्धतीने या रेटनी जर ॲडिक्शन जर वाढत गेलं ना, तर जगातलं सगळ्यात मोठं ॲडिक्शन काय असेल, तर ते मोबाईल ॲडिक्शन असणार आहे. ओह! आणि आत्ता याच्यावर अनेक संशोधनं मगाशी जसं मी सांगितलं, की संशोधनं चालू आहेत, की अशा प्रकारचं जर ॲडिक्शन झालं, तर त्याची मॅनेजमेंट काय असायला पाहिजे? कारण त्याचे जे विथड्रॉल सिम्प्टम्स आहेत ना, ते इतर सबस्टन्ससारखेच आहेत. हां. ॲग्रेशन, इरिटेशन्स नाही का? बरोबर. व्हायलन्स हा सगळं त्याच्यामधनं आलेले हे विथड्रॉल्सच आहेत. आणि आता मगाशी आपल्या 2 केसेस आपण बघितल्या, तर त्याच्यामध्ये आई-वडिलांचा जीव घेण्यापर्यंत किंवा सुसाईड करण्यापर्यंत गोष्टी गेलेल्या आहेत. तर बरोबर आहे. या पद्धतीने जर ॲडिक्शन वाढत चाललेलं आहे मुलांमध्ये, तर याच्यासाठी काही उपाययोजना आपण करणं खूप गरजेची गोष्ट आहे म्हणजे. जसं चायनाने आणि अमेरिकेने केलं आहे ना, अशाच पद्धतीने भारताने सुद्धा काही पावलं ठोस उचलली पाहिजे. हां. काही पॉलिसीज तयार केल्या पाहिजे मोबाईल वापरण्यासंदर्भातल्या. आणि त्याचबरोबर एकूणातच मुलांना 2 तासापेक्षा जास्त मोबाईल खेळू देऊ नये. अशी सरकारने बंदी तर घातलीच पाहिजे, पण कुटुंबाने पण आता लक्ष घातलं पाहिजे. सरकार हो. करेल त्यावेळेस ते करेल. बरोबर आहे. पालकांनी जबाबदारीने मुलांमध्ये हे बदल घडवून आणण्याची खूप गरजेची गोष्ट आहे. बरोबर आहे. असं म्हणतात, वन्स ॲडिक्ट फॉरएव्हर ॲडिक्ट. म्हणजे एखादा व्यक्ती किंवा मुलगा-मुलगी कोणी असेल, ही जर एकदा ॲडिक्ट झाली ना, तर ती कायमस्वरूपीची ॲडिक्ट असते. त्यामुळे जर हो. एखादा मुलगा दिवसाला जर 4 तास, 6 तास, 8 तास मोबाईलवर खेळत असेल, गेम किंवा इतर काही गोष्टी, हां, हां. व्हिडिओज बघत असतील, तर परत तो 1 तासावर येईल लगेच, असं होणार नाही आणि त्याला काही होणार नाही असं होत नाही. ओह! त्याला आपल्याला टॅपर अप करत आणावं लागेल. 8 तासाचे 6 तास, 6 तासाचे 4 तास किंवा अर्ध्या-अर्ध्या तासाच्या हां. डिफरन्सने पण आपल्याला ते करत आणावं लागणार आहे. म्हणजे त्याचे विथड्रॉल्स इमिडिएटली येणार नाही, हळू येतील. त्रासदायक ते जास्त असणार नाही. आणि अशा पद्धतीने त्याचं ते ॲडिक्शन आपल्याला कमी करावं लागेल. ते परत 8 तासावर जाऊ शकतं. ओके. कारण एकदा व्यसनी झाला ना माणूस, की परत जर त्यांनी तेच व्यसन करायला घेतलं, तर ते हां. खूप झपाट्याने वाढतं. ओके. जसं पूर्वी ग्रॅज्युअली हे वाढत जातं. कोणाचं समजा दारूचं जर आपण हां. व्यसन घेतलं, तर ते 1 पेगपासनं असं वाढत-वाढत 2 पेग, 3 पेग, 4 पेग नाही का? असं बरोबर. जे वाढत जातं ना, तसंच ते मोबाईल ॲडिक्शनच्या बाबतीत पण होतं, की हे असं-असं वाढत जातं आणि ज्यावेळेस थांबतो आपण म्हणजे आपण त्याला सोब्रायटी म्हणूया हां. किंवा व्यसनांपासून लांब म्हणूया, नाही का? व्यसनमुक्त म्हणूया. असंच आपण जेव्हा व्यसनमुक्त होतो आणि परत जर आपण तेच व्यसन करायला घेतलं, तर आपण झपाट्याने 8 तासापर्यंत कधी पोहोचेल हे सांगता येत नाही. हं. त्यामुळे आपण पालकांनी खबरदारी घेतली पाहिजे. मुलांशी संवाद साधला पाहिजे. मुलांना ठरलेल्या वेळेमध्येच मोबाईल खेळायला दिला पाहिजे आणि याच्यामुळेच मग त्यांचं हे व्यसन आणि त्यांना इतर क्रिएटिव्ह गोष्टीमध्ये जास्त डान्स आहे, पेंटिंग्स आहेत, इतर काही आवडी असेल त्याच्यामध्ये ग्राउंड आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट घेतली पाहिजे. आणि ओके. महत्त्वाचं म्हणजे पुस्तक वाचन खूप महत्त्वाची हां. गोष्ट आहे. बुक रीडिंग्स हे खूप हेल्दी हॅबिट्स आहेत. याच्यामुळे बुद्धीचा विकास खूप चांगला होतो. खेळ आणि वाचन ह्या 2 गोष्टी जर मुलांमध्ये आपण इन्कल्ट करू शकलो, हां. तर याच्यामुळे त्यांचा बुद्धिविकास चांगला होऊ शकतो आणि ते व्यसनांपासून म्हणजे मोबाईल ॲडिक्शनपासून ते लांब राहू शकतात. असं म्हणतात, की मोबाईल आल्यापासून नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतोय. थोडक्यात मूल जन्माला आलं, की ते लहान-तहानं मूल रडायला लागलं, की आई मोबाईल देते. मूल शांत होतं. तिला वाटतं शांत झालं, तिची ती कामं करते. पण हं. ह्याचा भविष्यात हा जो नात्यात जो दुरावा आलाय, आईचा जो स्पर्श आहे, तो विसरलाय. अगदी बरोबर. त्याविषयी काय सांगाल? इमोशनल अटॅचमेंट ही स्पर्शामधनं जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकते. म्हणजे मायेचा स्पर्श तुम्ही अजूनही बघा, की तुम्हाला अजूनही तुमच्या आईचा स्पर्श हां. आठवत असेल. म्हणजे प्रत्येकालाच आठवतो, बरोबर. की आईने ज्या पद्धतीने आपल्याला आपले लाड केलेले असते, आपल्याला अंजारलं गोंजारलेलं असतं, ते स्पर्श अजूनही स्मरणात राहतं. स्पर्शाची भावना आहे ना, ही चिरकाळ राहते हं. आपल्या मनामध्ये. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला तो बरोबर. स्पर्श आठवू शकतो. तो स्पर्श जर मिळाला नाही मुलांना, तर त्याच्यामधनं इमोशनल ब्लंटनेस येतो. ज्याला कोडगेपणा म्हणतो किंवा आपण असं म्हणूया म्हणजे, की मुलं एकदम ब्लंट होतात म्हणजे. इमोशनल लेस थोडक्यात. हां, इमोशनल लेस नाही, पण बोथटता येते त्यांची, बोथट होते त्यांच्या भावना बोथट होतात म्हणजे. स्पर्शाची जी भावना आहे ना, ह्या हां. स्पर्शाच्या भावनेतनं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने भावनिक संगोपन होऊ शकतं. त्यामुळे ते देणं खूप गरजेचं आहे आणि हे
होत नसताना मुलं ब्लंट होतात, म्हणजे बोथट होत जातात त्यांच्या भावना. त्यांना आईबद्दल किंवा वडिलांबद्दल किंवा इतर भावंडांबद्दल किंवा इतर नात्यांबद्दल कुठल्याही पद्धतीची आनंदाची भावना किंवा जवळीकतेची भावना, प्रेमाची भावना अशा कुठल्याही ज्या पॉझिटिव्ह हां. इमोशन्स आहेत ह्या कुठल्याही येत नाही. जसं एखादी वस्तूची तो जसं ट्रीट करतो, एखाद्या वस्तूला हां. जसं ट्रीट करतो, तसंच तो एका व्यक्तीला पण ट्रीट करतो. इथपर्यंत ते बोथटपणा तो जाऊ शकतो भावनांचा, म्हणजे इमोशनल ब्लंटिंगनेस आपण ज्याला म्हणतो. ओके. तर म्हणून जेव्हा मूल लहान असतं ना, तेव्हापासनं तर मूल मोठं होईपर्यंत अगदी मूल 18 वर्षाचं का होईना किंवा 22 वर्षाचं का होईना, 25 वर्षाचं का होईना, मुलांना रोज एकदा तरी जवळ घेतलं पाहिजे. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला पाहिजे, नाही का? हं. त्यांना गोंजारलं पाहिजे, त्यांना शाबासकी दिली पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. असं सगळं खूप करण्याची गरज आहे. त्याच्यामुळे मग इमोशनल बॉन्ड आपला घट्ट राहतो. कितीही संकटं आली मुलांना, कितीही त्रास झाला, कितीही ताण आला, नाही का? हं. कारण आता व्यसनांची दारं खुली झालेली आहेत. म्हणजे आज बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे, बातम्या येत असतात पेपरमध्ये आणि न्यूजमध्ये अशा, की हे जे वेंडर्स आहेत, जे व्यसन विकणारे जे लोकं आहेत ना, हे हं. लोकं आत्ता लहान-लहान मुलांना टार्गेट करून मिनी के-जी, सीनियर के-जी, ज्युनियर के-जी पहिल्या वर्गातल्या मुलांना टार्गेट करतात. छोट्या-छोट्या टॅबलेट फॉर्ममध्ये त्यांच्यापर्यंत गोळ्यांच्या स्वरूपामध्ये ड्रग्स पोहोचवत आहेत आणि ओह! त्यांना फ्रीमध्ये ते देतात आणि त्यांना हॅबिट लावतात आणि नंतर त्यांनाच सप्लायर म्हणून वापरतात. तर अशा ओके. पद्धतीने हे मुलांना आता टार्गेट करतायत. तर हा खूप मोठा धोका आहे. याच्यापासून आपण वाचलं पाहिजे आणि मोबाईलसुद्धा आपल्या घरामध्ये आलेलं व्यसन आहे. त्याच्या बाबतीत पण पालकांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि त्याचा कमीत कमी वापर मुलं कसं करतील आणि योग्य पद्धतीने कसा वापर करतील हे बघितलं पाहिजे. ओके. तुम्ही आत्ता जो मुद्दा सांगितलात, की लहान-लहान मुलांना टार्गेट केलं जातंय. हां. तर एक्झॅक्टली ते जरा ओपन करून सांगा ना, की नक्की काय केसेस होतायत? त्याच्यातली एखादी केस जर असेल, तर एक्सप्लेन करू शकलात तर? माझ्याकडे एक केस आली होती मुलांची. छोटं एक मूल होतं. 2री-तिसरी मध्ये असेल ते. तर त्याच्या शाळेच्या आजूबाजूला काही छोटी मुलं म्हणजे साधारण हं. त्याच्यापेक्षा 2-1 वर्षांनी मोठे म्हणजे 4थीतली वगैरे अशी. हां. ती मुलं तिथे यायची. ती पण त्याच शाळेतली म्हणजे मोठ्या वर्गातली, ही छोट्या हां. वर्गातली मुलं. तर ती मुलं खाऊच्या गोळ्या त्यांना द्यायचे म्हणजे पेपरमिंटच्या गोळ्या कशा असतात हां, हां, तशा गोळ्या. हां. तशा गोळ्याच्या फॉर्ममध्ये हे लोकं पेडलर ज्याला म्हणतो आपण, ओके. हे मुलांना फ्रीमध्ये गोळ्या वाटप करतात. ओके. आणि मुलं ते खातात आणि खाऊन मग तीच ती परत डिमांड त्यांची चालू होते. कारण त्याचे काही प्लेजर मिळतं त्याच्यातनं, आनंद हां. मिळतो, डोपामाइन रिलीज होतं ना त्याच्यामधनं. करेक्ट. खूप उत्साह वाटतो, एनर्जी वाटतं, धावू पळू शकतात. कारण मुलांना एनर्जीची गरज असते त्या काळामध्ये. बरोबर आहे. मग ते सारखं-सारखं त्या गोळ्या त्यांच्याकडनं घेत राहतात फ्री आणि मग या बारक्याच मुलांना ते पेडलर बनवतात, ड्रग पेडलर. मग या मुलापासून त्या मुलापर्यंत, त्या मुलापासून त्या मुलापर्यंत आणि मग मुलांना घरून पैसे आणायला सांगतात, की आता तुला ही गोळी देऊ आम्ही, पण आता ओके. तू एवढे-एवढे पैसे द्यायचे आम्हाला. ओके. आणि मग मुलं घरी आईला, वडिलांना पैसे मागतात आणि जर नाही दिले, तर मग घरातून वडिलांच्या खिशातनं, पाकिटातनं, आईच्या पर्समधनं पैसे चोरतात आणि त्या ड्रग पेडलरला देतात आणि त्याच्याकडनं ती गोळी मिळवतात. ओह! आणि ती जर नाही मिळाली, तर चिडचिड, रागराग, आकांतांडव, गोंधळ असं सगळं ओके. करतात आणि काही मुलं याच्यामधनं पुढे डिप्रेशनमध्ये पण जाऊ शकतात आणि सुसाईड पण करू शकतात. असे प्रकार घडतायत सध्या. ओके, तर ओके. हे लोन आपल्या घरापर्यंत, शाळेपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. ड्रग्सचं, तर गांजा वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, तर त्याच्यापासून आपण सगळं सावध राहिलं पाहिजे. मुलांना सांगितलं पाहिजे, की अशा पद्धतीने जर बाहेरची व्यक्ती कुणीही तुम्हाला काहीही देत असेल खाऊ, तर तो घेऊ नये. चॉकलेट, गोळ्या, इतर काही खाद्यपदार्थ असेल ते घेऊ नये. अनोळखी व्यक्तींशी बोलू नये, असं आपण मुलांना सूचना देत राहिलं पाहिजे आणि शाळेने पण हा उपक्रम राबवला पाहिजे. पण परत आपण मेन मुद्द्यावरती येऊयात. येस, येस. काही डिप्रेशन हरकत नाही. हा जो विषय आपला चालला हो, होता. हो. मग हे जे डिप्रेशन आहे, जसं तुम्ही म्हणालात, की बाबा व्यावहारिक किंवा आर्थिक गोष्टीमुळे हा ताण मोस्टली वाढतोय. तर मग ह्याच्यावर कंट्रोल कसा मिळवायचा? ह्याच्यासाठी काही थेरपी किंवा काय करायला पाहिजे? हे याच्यासाठी खरं तर प्रोफेशनलची हेल्प घेणं खूप गरजेची गोष्ट आहे आजच्या तारखेमध्ये. काउन्सिलर्स आहे, सायकॉलॉजिस्ट आहे, सायकियाट्रिस्ट आहेत. या सगळ्यांना भेटून त्यांच्याशी बोलून उपचार कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी आहे, आर-ई-बी-टी सारख्या थेरपी आहेत आणि इतरही बऱ्याचशा अलाइड
सायकोथेरपीज आहेत, तर ज्याच्या माध्यमातून आपण येणारा जो काही डिप्रेशन आहे किंवा येणारं जे काही अँक्झायटी आहे अशा प्रकारची किंवा स्ट्रेससुद्धा इव्हन या हं. सगळ्या गोष्टींचं आपण व्यवस्थापन प्रॉपरली करू शकतो. काही वेळेस आपल्याला या सगळ्या त्रासांसाठी औषधं घेण्याची पण गरज पडू शकते. तर ओके. ते औषधं पण घेणं खूप गरजेची गोष्ट आहे. काय झालंय, की आपण चित्रपटाच्या माध्यमातनं जे काही सायकियाट्रिस्ट किंवा सायकियाट्रिक पेशंटच्या बाबतीत जे काही चित्र उभं केलेलं आहे ना, हां. ते फार विदारक आहे म्हणजे असा पेशंट नसतोच. मुळात आता मी गेली 25 वर्ष या क्षेत्रात काम करतोय. अगदी एन्झायटीपासनं, डिप्रेशनपासनं किंवा इतर सिझोफ्रेनिया, मॅनियासारख्या आजारापर्यंतचे हे सगळेचे सगळे आजार आहे ना, प्रॉपर कन्सल्टेशन, काउंसलर, सायकॉलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट, सायकियाट्रिक सोशल वर्कर, सायकियाट्रिक नर्सिंग ह्या सगळ्या टीमच्या मदतीने तुम्ही या आजारांवर व्यवस्थित नियंत्रण मिळवू शकता. मुख्य म्हणजे तुमचं जे शेड्यूल असतं ना, ते हां. खूप तंतोतंत तुम्ही फॉलो केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला साधारणतः 8 तास तुम्ही झोप घेतली पाहिजे. तुमचे वेळच्या वेळी इंटेक जे असतात, सकाळी हां. मॉर्निंगचा ब्रेकफास्ट असू दे, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, ह्या सगळ्या तुम्ही केलं पाहिजे. त्याचबरोबर सकाळी तुम्ही फिरायला गेलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, एक्सरसाइज, योगा केला पाहिजे, मेडिटेशन्स केलं पाहिजे. ओके. हे सगळं जर केलं आणि रोजची तुमची रोजनिशी तुम्ही जर दैनंदिनी जर लिहिली, डायरी लिहिली, हां. तर त्याच्यातनं तुमचे ताणसुद्धा हलका होतात. म्हणजे त्याला कॅथार्सिस एक मिळतं आणि दुसरं की तुम्हाला कुणीतरी असं ऐकणारं पाहिजे, की ज्याच्याकडे तुम्ही तुमचं मन मोकळं करू शकाल. म्हणजे तुमच्या ओके. मनात जी काही खतखत चालू आहे, जे काही ताण आहे, तर ते तुम्ही बोललं पाहिजे. आणि दुसरं असं की जो ताण आहे ना, तो हां. स्वीकारला पण पाहिजे बेसिकली. म्हणजे इन केस समजा एखादा माणूस अ, आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवू शकत नसेल, हां. तो खूप प्रयत्न करतोय, तर त्याचा त्याचा एक बनाव केल्यापेक्षा किंवा खोटंसं पिक्चर तयार केल्यापेक्षा, की मी सगळं मॅनेज करू शकतो, असं न सांगता, हां. मी प्रयत्न करतोय, मला हे होत नाहीये, मला मदतीची गरज आहे आणि मी प्रयत्न करतोय, असं आपण आपल्या घरातल्या व्यक्तींना किंवा जवळच्या मित्राला असं सांगितलं पाहिजे. मनात जे आहे ते सांगितलं पाहिजे आणि स्वतःचा पण स्वीकार केला पाहिजे. जसं आपण यशाचा स्वीकार करतो ना, हां. तसं अपयशांचा पण स्वीकार केला पाहिजे. स्वीकारणे ही पहिली पायरी आहे एखाद्या मानसिक आजारावर किंवा एखाद्या व्यसनांवर मात करण्याची. तर ओके. तसं जर करू शकलात तर उत्तमच. पण त्याही पलीकडे जाऊन समजा आपण हे सगळे उपाय केलेत, हं. नाही का? हं. प्रिव्हेन्शन म्हणा आणि हे सगळे मॅनेजमेंट आपण प्रायमरी ज्याला आपण स्वतः करू शकतो ते. ते करून सुद्धा जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये यश आलं नाही, तर मग तुम्ही 100% प्रोफेशनल हेल्प घेणं खूप गरजेची गोष्ट आहे ओके. आणि वेळेत घेणं गरजेची गोष्ट आहे. काय झालंय, की स्टिग्मा जो आपण ज्याला म्हणतो, कलंक म्हणतो, तो हं. मानसिक आजाराबद्दल किंवा व्यसनांबद्दल खूप मोठ्या प्रमाणात आहे समाजामध्ये. डॉक्टरकडे म्हणजे सायकियाट्रिस्टकडे किंवा सायकॉलॉजिस्टकडे गेलो आपण, म्हणजे आपण मानसिक रुग्णच झालो, असा लोकांचा समज आहे. हां. पण तसं ते नाहीये मुळात. म्हणजे आता समजा सर्दी खोकला झाला, जीपीकडे जाऊन जसं औषध घेतो ना, बरोबर तर आहे. तसाच ताण आलाय आपल्याला बाबा, अँक्झायटी वाटतेय. हां. पुढे काही दिसतच नाही आपल्याला काहीतरी योग्य होईल का नाही होईल. तर हे सर्दी खोकल्यासारखं आहे की नाही. मग बरोबर आहे. याच्यासाठी आपण काउंसलरकडे, सायकॉलॉजिस्टकडे जाऊन मदत मागितली पाहिजे. त्यांच्याशी बोललं पाहिजे. आपले जे विचार आहे, आपल्या ज्या भावना आहेत, नाही का, आपलं हां, जे हां, हां. वर्तन आहे, तर ते उलगडून दाखवतात आपल्याला, सांगतात. त्याची उकल होते आपल्याला त्यांच्याशी बोलल्यानंतर. कारण ते त्या विषयातले तज्ञ बरोबर आहे. आहेत. बरोबर त्यामुळे आहे. हे सगळं त्यांना कळू शकतं. जे आपल्याला उमजत नाही, आपल्याला हं. समजत नाही, विचार करून आपल्या डोक्याचा भुगा होतो. बरोबर आहे. ते जर आपण काउंसलरला भेटलो, बोललो, चर्चा केली त्यांच्याशी, तर ते आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी उलगडून सांगू शकतात आणि त्याच्यातनं आपल्याला इन्साईट्स मिळू शकते आणि आपण आपला मार्ग शोधू शकतो. ओके, असं ओके, त्याच्यातनं आपण बाहेर पडू शकतो. ओके, ओके. सध्या कौटुंबिक कलह हा खूप मोठा विषय आहे. डिव्होर्सचं प्रमाण वाढलेलं आहे. हे जे आत्ता आपण चर्चा केली, की डिप्रेशन येतंय, फायनान्शियल व्यवस्थापन होत नाहीये. पण मग त्याच्यातून मार्ग कसं काढायचा आहे हे सुचत नाहीये. तर या संदर्भातल्या काही तुमच्याकडे पेशंटच्या काही अनुभव असतील तर? अगदीच, अगदीच. म्हणजे आत्ता ऑनगोइंग पण बऱ्याचशा केसेस माझ्या चालूच आहेत. हां. पण म्हणजे ओव्हर द पिरियड आता अनेक वर्ष मी बघतोय, तर बऱ्याचशा केसेस ज्या निर्माण झालेल्या आहेत ना, तर त्या महत्त्वाच्या ज्या एक्स्पेक्टेशन्स आहेत एकमेकाकडनं, हां. त्या पूर्ण न होऊ शकल्यामुळे, कारण प्रत्येकजण एका वेगळ्या स्तरातनं आलेला आहे, एका वेगळ्या संस्कृतीतनं आलेला असतो, नाही का? हं, हं. आणि प्रत्येकाची एक आपल्या जोडीदाराबद्दलची एक कल्पना असते. बरोबर आहे. ती कल्पना जेव्हा ते
नव्याने लग्न किंवा रिलेशनशिपमध्ये येतात ना, त्यावेळेस त्यांना त्या कल्पनेवर त्यांचं लक्ष नसतं. ते त्यावेळेसच्या ज्या प्रेमाच्या भावना असतात, नाही का, आकर्षणाच्या भावना असतात, हां. त्याच्यात ते हरवून जातात. बरोबर. आणि ओव्हर द पिरियड जेव्हा ते एकत्र राहायला लागतात आणि एकमेकाच्या सवयी, एकमेकाच्या अ, उठण्या-बसण्याच्या पद्धती, एकमेकाच्या खाण्यापिण्याच्या सवयी, नाही का, हं, हं, हं. ह्या सगळ्यांचं जेव्हा त्यांना आमने-सामने येतात त्यावेळेस मग त्यांच्यामध्ये क्लॅशेस तयार होतात. हां. बरं, आता याच्यामध्ये सोल्युशन काढलं जाऊ शकतं, की ठीक आहे बाबा, की बाबा नवऱ्याला सकाळी उठायला आवडत नाही. तो दुपारी उठतो किंवा हं. कधीतरी जेवतो, कधीतरी उठतो, कधीतरी झोपतो. हां. असं त्याचं एक शेड्यूल असेल. बायकोला समजा सकाळी उठायला आवडत असेल, पण मग नवरा म्हणत असेल, "तू सकाळी का उठतोस?" किंवा किचन क्लीन का ठेवत नाही? अशा अनेक हां. छोट्या-मोठ्या गोष्टी असतात तशा. तर याचा स्वीकार केला पाहिजे, की आपला जोडीदार कुठून आलाय, काय आलाय, त्याच्या काय सवयी आहेत आणि मग त्याच्यामध्ये मुभा दिली पाहिजे बदलण्याची. ओके. आपण बदलण्याची मुभा न देता त्याच्यावर अनेक प्रकारे टीका-टिप्पण्या करत राहतो आणि त्या हां. टीका-टिप्पण्यातनं मग तुमचं नातं खराब होत जातं. बेसिकली आपण आपला जोडीदार निवडलाय, नाही का? हं. तर त्याच्या गुणांसकट आणि अवगुणांसकट आपण त्याला स्वीकारलं पाहिजे बरोबर आहे. हां. आणि त्याला मदत केली पाहिजे बदलण्यासाठी. "तू बदल, माझ्यात बदलायची काही गरज नाहीये," असं हां. जेव्हा म्हणतो आपण, बदलायची गरज दोघांनाही असते म्हणजे. बरोबर आहे. कोणीच परिपूर्ण नाही आजच्या तारखेमध्ये म्हणजे, बरोबर. कोणी का असेना. हां. प्रत्येकाने बदलायची गरज आहे आणि जर तुमचं प्रेम आहे तुमच्या जोडीदारावर, नाही का, हं. तर मग तुमच्या जोडीदारासाठी तुम्ही तुमच्या सवयी बदलायला पाहिजे. बरोबर आहे. नाही, तिला हवं तसं तुम्ही वागलं पाहिजे, तिने सुद्धा तुम्हाला हवं तसं वागलं पाहिजे. कारण आपलं एकमेकावर प्रेम आहे. बरोबर आहे. हो. प्रेम असेल तर माणूस एकमेकासाठी बदलण्याची भूमिका घेऊ शकतो आणि तो बदलू शकतो आणि याच्यामुळे मग तुमच्यामधले जे कलह आहेत ते कमी होऊ शकतात. आता हे दोघांमधलं झालं. पण तिसऱ्या पण व्यक्ती असतात ना घरात. हं. सासू आहे, सासरे हां. आहे, दीर, नंदा, भावजया पण असतात. बरोबर आहे. तर यांचाही एक इंटरफिअरन्स त्या सगळ्यांमध्ये चालूच असतो. म्हणजे काही ना काही वादविवाद आणि ह्या सगळ्या गोष्टी असतातच. हं. तर त्याच्याशी पण दोघांनी एकमेकांना समजून घेऊन एकमताने सामोरे गेलं पाहिजे. समजा सासूशी सुनेचं भांडण होत असेल, तर हां. नवऱ्याने त्याच्यातनं काढता पाय घेऊ नये, हां. नाही का? किंवा मध्यस्थ. आईची बाजू घेऊ नये किंवा बायकोची बाजू घेऊ नये, नाही का? हां. दोघींचं पण काय म्हणणं आहे, हे जरा प्रॉपरली समजून घेऊन, हं. दोघींनाही समजून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नाही का? हां, हां. आणि कसा कलह कमी होईल घरामधला हे बघितलं पाहिजे. असं प्रत्येकच बरोबर आहे. नात्यामध्ये आहे. बरोबर आहे. सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून जर आपण कुठल्याही विषयाकडे जर बघितलं, तर तो विषय सुटू शकतो. जिथे समस्या आहे, तिथे त्याचं समाधान आहेच आहे. हां. म्हणजे बरोबर. असं एकही समस्या जन्माला येत नाही, तिच्या सोल्युशनशिवाय म्हणजे. तिचं समाधान ती बरोबरच घेऊन येते. बरोबर हे आहे. जुळं आहे हां. म्हणजे असं बरोबर. समस्या प्लस समाधान असं जुळत जन्माला येतं. हां. पण ते शोधता येत नाही कारण आपल्या बघण्याची दृष्टी नसते. हां. आपण त्या समस्येकडेच बघत राहतो आणि समस्येचंच रूपांतर भल्या मोठ्या राक्षसामध्ये करत करत बसतो, हां. नाही का? आणि आता ही सुटणारच नाही आपल्याला असं आपण धरून चालतो. हां. अशी अगतिकता येते, हेल्पलेसनेस येतो आपल्याला आणि मग आपण हतबल होऊन सोडून देतो विषय. हां. तर तसं न करता त्याच्याकडे सत्सद विवेक बुद्धीने विवेकनिष्ठ विचार पद्धतीने जर त्याच्याकडे बघितलं ना, तर हां. तुम्हाला प्रत्येक समस्या सुटू शकते. पुण्यामधलीच केस आहे हां. आणि गडगंज श्रीमंत आहे घरचे. काही कमी नाही आहे म्हणजे. नवरा-बायको वेल एज्युकेटेड, वेल टू डू फॅमिली आहे. मुलं हां. पण छान आहेत, एकदम समजूतदार. त्यांचाही काही इश्यू नाही आहे. पण नवरा हा पितृसत्ताक पद्धतीचा वारस असल्यासारखा आहे म्हणजे. ओके. त्याला आपण म्हणतो ना, की मेल डॉमिनेटिंग. ओके. मेल जे काही करेल ते सगळं बरोबर आणि फिमेलने काही थोडंही जर चुकलं तर ते चुकीचं. असं या ओके. विचार प्रणालीचा किंवा विचारसरणीचा तो व्यक्ती आहे. हां. मुलगी एकदम बोल्ड आहे, आउटगोइंग आहे, सगळ्यांशी मैत्रीपूर्ण तिचे संबंध आहेत. हं. म्हणजे कोणी का असेना, त्याचे मित्र असू दे, तिचे मित्र असू दे. म्हणजे काय म्हणतो, की ती ज्याच्याबरोबर भेटेल, बोलेल, तो तिचा मित्र होऊन जातो किंवा मैत्रीण होऊन जाते. ओके. इतका त्याचा चांगला स्वभाव आहे म्हणजे. हां. आता या पद्धतीच्या विचार करण्याच्या याचा शिकार म्हणूया आपण त्याला, हं. असा असल्यामुळे तो त्याच्याकडे तसंच बघतो. ती जर एखाद्या मुलाशी बोलली किंवा एखाद्या व्यक्तीशी बोलली, मित्राशी बोलली, तर त्याला संशय वाटायला लागतो. तो संशय हं. घेतो त्याच्यावर, की माझ्या बायकोचा अफेअर आहे म्हणून वगैरे.
ती मुद्दामूनच त्याच्याशी बोलते, मुद्दामूनच त्याला चॅट करते, मुद्दामूनच असं करते. असं असं हां, सगळं हां. त्याचं सगळं बिहेवियर आहे. परत डॉमिनन्स आहे, शिवीगाळ आहे. म्हणजे हो, एक उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणारी व्यक्ती आहे. ती चांगली हो. फॅमिलीमध्ये, पण शिवीगाळ अगदी खालच्या दर्जाची. बरं. जेवणामध्ये कितीतरी चुका काढणे, अशा पद्धतीचं खालच्या दर्जाचं बोलणं, असं सगळं चालतं म्हणजे. दोघंही वेल एज्युकेटेड ओके. असून सुद्धा पण. मग आता या समस्या सोडवायच्या कशा? तर अनेक सेशन आमचे झाले. त्यानंतर ही जाणीव त्याला आम्ही करून दिली. मी करून दिली, की हं, हे तू ज्या पद्धतीने वागतोय ना, तर हं. हे सगळं एक मेल डॉमिनेटिंग कम्युनिटीचं एक प्रतीक आहे, जे तू हां, कॅरी फॉरवर्ड केलेले आहेत. कदाचित तुझ्या कुटुंबामध्ये असं कोणीतरी असेल, हां, ज्याचं तू हे आता कॉपी करून पुढे असं वागतोय म्हणजे. कारण हां, अनुकरणच आपण करत असतो ना. तर ते अनुकरण झालेलं आहे आणि ते त्याच्यामध्ये तुला बदल करण्याची गरज आहे. तुझा येणारा जो ताण आहे किंवा तुला ज्या गोष्टी खटकतात समजा, हां. प्रत्येकाला काही ना काही गोष्टी खटकत असतात. बरोबर आहे. तर त्या न रागवता, न चिडता तू तुझ्या मिसेसला सांगू शकतोस हं, असर्टिव्हली, की हं. "ठीक आहे बाबा, आज मीठ कमी झालं भाजीमध्ये किंवा भाजी चवीची झाली नाही." तर तू आज सांगू शकतो, की हां. "आजची भाजी तुझी हवी तेवढी छान झालेली नाही. तू एरवी छान करतेस." बरोबर. असं तू म्हणलं पाहिजे. जेव्हा तू भाजी छान होते, तेव्हा मुकाट्याने 2 चपात्या खायच्या तर 4 चपात्या खातोस. हां, आणि जेव्हा भाजी खराब होते, तेव्हा पहिल्याच घासाला बायकोला शिवी घालतोस. हां. हे कितपत बरोबर आहे, नाही का? बरोबर. शेवटी ती पण एक ह्युमन बीइंग आहे आणि ती जी काही करते तुमच्यासाठी प्रेमाने वाढते, नाही का करते, तर त्याबद्दल तुम्ही तिचं ॲप्रिशिएट केलं पाहिजे, कौतुक केलं हं. पाहिजे. आणि तुला जर काही तक्रारी असतील, तर त्या सौम्य शब्दामध्ये सांगितल्या पाहिजे. त्याला असर्टिव्हनेस असं हां. म्हणतो आपण, की तुम्ही जर असर्टिव्हली काही गोष्टी सांगू शकलात आपल्या जोडीदाराला, हं. तर त्याच्यातनं असे प्रश्न सुटण्याची बरीच शक्यता आहे म्हणजे. त्याचबरोबर ओके. तुम्ही आदर केला पाहिजे तुमच्या जोडीदाराचा. तुम्ही अजिबात आदर करत नाही. बोलताना, हे करताना अगदी एखाद्या एम्प्लॉयीला वागवावं तसं तुम्ही वागवता बायकोला हां. आणि एरवी तुमच्या अपेक्षा बायकोसारख्या असतात, नाही का? बरोबर. म्हणजे घरादारात इकडे चार चौघात तिने हं. बायकोसारखं वागावं आणि जेव्हा तिला काही काम सांगायचं असेल, तर तुम्ही एखाद्या एम्प्लॉयीसारखं तिला हां. सांगता, रागवता, बोलता. तर तुम्ही तिचा आदर करा. तिच्या मतांना काहीतरी प्राधान्य द्या. तिला स्पेस द्या, नाही का? हं. विश्वास ठेवा तिच्यावर, नाही का? बरोबर. आणि तिच्याशी असर्टिव्हली बोला, ज्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतात त्या. हं. तीही तिच्यामध्ये काहीतरी बदल करू शकेल. तिच्याही माध्यमातनं समजा तिचं जे खूप आउटगोइंग आहे, ती खूप हं. लोकांशी बोलते, भेटते, त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की ट्रान्सपरन्सी काही नाही. हं. तर तिच्याकडनं तुम्ही अपेक्षा तशी ठेवू शकता, की मला सगळं सांगत जा बाबा. मी तुला हां. सगळं सांगत जाईल, तू मला सगळं सांगत जा. आज मी कुणाला भेटलो, कोणाबरोबर होतो, किती तास होतो. आज मी किती वेळाने घरी येणार आहे, किती वेळाने नाही येणार आहे. तर असं तुम्ही एकमेकाबद्दल ट्रान्सपरन्सी स्वतःच्या वागण्या-बोगण्याबद्दल ठेवली, हां. तर तुमच्या नात्यातले वितुष्ट कमी होऊ शकतात. बेसिकली हा सगळा ट्रस्ट इश्यू ज्याला आपण हं. म्हणतो ना, तो आहे आणि तो कुठून जन्माला येतो? तर जेव्हा तुम्हाला इन्सिक्युअर वाटायला सुरुवात होतं. हां. तुम्ही तुमच्या जोडीदाराबद्दल जेव्हा इन्सिक्युअर होता, ज्याला पॉझिटिव्हनेस आपण हां, म्हणतो. हां, हां. पॉझिटिव्हनेसमधनं जन्माला आलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या. बरोबर. जेव्हा तुम्ही इन्सिक्युअर होता, तुम्हाला असं वाटतं, की आपल्या जोडीदाराला आता आपण नकोय, की आपल्यामध्ये आता तो काही राहिलेला नाही चार्म, हं, नाही हं, का हं. पूर्वीसारखा आता. ही दुसऱ्याकडे आकर्षित होतीये किंवा हां. होतोय, असं जेव्हा ओके. तुम्हाला वाटायला सुरुवात होते, तेव्हा तुमचा संशय वाढायला सुरुवात होते. ओके. तर सेल्फ इस्टीम जो आहे तुमचा ना, तो वाढवला पाहिजे. तर सेल्फ इस्टीम वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पण काम करणं गरजेचं आहे. म्हणजे ओके. मुली कमवत नसेल, तर मुलीने कमवायला लागलं पाहिजे, नाही का? हं, हं, हं. मुलं समजा काय आता वय जशी वाढतात तसं पोट वाढतं, डोक्यावरची केसं हो. जातात, नाही का? केस पांढरे होतात. तर मग याच्याबद्दल तुम्ही काम केलं पाहिजे, की पोट कसं कमी करता येईल, नाही का? आपले हां. केस जाणार नाही याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? केस पांढरे झाले तर त्याला हां. डाय केलं पाहिजे. लाइक तुम्ही एक गुड लुकिंग असलं पाहिजे हां. तुमच्या जोडीदारासाठी. जोडीदार तुमच्याबरोबर जर राहत असेल, तर मग तो पण आनंदी राहू शकेल ना बरोबर आणि आहे. तुमची इन्सिक्युरिटी कमी होईल त्याच्यामुळे, नाही हां. का? असं या सगळ्या गोष्टी करणं गरजेची गोष्ट असते. जेव्हा आपण एकामेकाला जोडीदार म्हणून स्वीकारलेले आहे, हां. नाही का, आयुष्याचा, बरोबर आहे. तर मग त्या व्यक्तीसाठी आपल्याला काय करता येईल जास्तीत जास्त चांगलं, सुखात कसं ठेवता येईल, हं. आनंदात कसं ठेवता येईल, हे एकमेकासाठी बघितलं पाहिजे. आणि काही चुका होतात. माणूस आहे म्हणल्यावर तिथे चुका होणारच. बरोबर तर आहे. त्या चुकासुद्धा पोटात घालता आल्या पाहिजे, पदरात घेता आल्या पाहिजे. कारण जोडीदार आहे ना तो आपला. बरोबर आहे.
कोण चुकत नाही आजच्या तारखेमध्ये? सगळेच चुकतात. एकामेकाच्या चुका पदरात घ्यायच्या, सांभाळून घ्यायचं, काळजी घ्यायची, प्रेम करायचं, आदर करायचा. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण करू शकलो आपल्या नात्यामध्ये, तर आपलं नातं फुलत जाईल. त्याच्यामध्ये ओके. कुठले वितुष्ट येणार नाही. आता ह्या केसमध्ये तसंच होतं आणि जवळपास एक 20-30 सेशन्स माझे झाले आणि आत्ता सध्या त्यांचं जरा रुळावर आलेली आहे गाडी. आता याच्या जोडीला कसं होतं, की इन्सिक्युरिटीमधनं आहे ना, इन्फिडिलिटीचं एक डिल्युजन पण क्रिएट होतं. बरं. इन्फिडिलिटी म्हणजे बायकोचं अफेअर आहेच, लफडंच आहे. ती बाहेर जाते, कोणातरी बरोबर झोपते. इथपर्यंत जातं ओह! ते. म्हणजे बरं जेव्हा आपण हे कन्फ्रंट करतो, याचे पुरावे काय आहे? असं जेव्हा हां. विचारतो, तेव्हा काहीच नसतं त्याच्यात. ओके. ज्या व्यक्तीला तुमच्या घरात दारातले किंवा समाजातले मित्रमंडळी म्हणतात, की ही व्यक्ती खूप छान आहे म्हणजे तिचं हं. कॅरेक्टर एकदम क्लीन आहे, काहीच प्रॉब्लेम हां. नाही आहे. ही आउटगोइंग आहे फक्त. खूप बोलते, गप्पा हां, हां, मारते, हां. सगळ्यांशी हसून खेळून असते. याचा अर्थ ती वाईट आहे किंवा तिचं कॅरेक्टर चांगलं नाही असं होत नाही ना. तर हां. जेव्हा असे संशय बळावतात, त्यावेळेस आपण ते संशय खोडून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याची हां. शहानिशा केली पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे बेसिकली. बरोबर आहे. आता जसं म्हणतात, हं, की हं. डॉक्टरला आणि वकिलाला सगळं सांगावं लागतं. हो, हो. तसंच या अशा केसेसमध्ये ते अगदीच. तुमचाही तसाच रोल आहे, की अगदीच. तुम्हाला सगळंच सांगावं लागणार अगदीच, त्यांना. अगदी. मग असं कधी होतं का, की नवऱ्याला असं वाटतं, की हिने हे गोष्टी सगळ्या सांगून टाकल्या, हे सांगायला नको होतं. मग त्यातून मग अजून कलह वाढण्याच्या काही गोष्टी होतात का? अगदीच, अगदीच होतं. काय आहे स्त्रियांचा एकूण नैसर्गिकरित्या गोष्टी सांगण्याचा कल आहे. हां. पुरुष तेवढं सांगत नाही. स्त्रियांना जे काही मनामध्ये येतं, जे काही घरामध्ये चालू असतं, जर नवऱ्याशी काही वाद असतील, तर ते दुसऱ्यांना सांगितलं जातंच, हं. मुळातच असं. बरोबर. त्यावरून सुद्धा कलह होतातच. म्हणजे काही केसेसमध्ये असं पण आहे. पण याच्यावर काही गोष्टी कशा असतात, आता काही गोष्टी नैसर्गिक जर असेल, आता एखाद्या माणसाचा गहू वर्ण असेल, तर हां. तो बदलू शकतो का आपण? नाही नाही. बदलू शकत. मेकअप करून आपण थोडंसं कमी जास्त करू हो. शकतो. तसंच आहे ना, स्त्रियांचा एक मूळ जो स्वभाव आहे ना, तो संपूर्णतः बदलता येत नाही. हां. स्त्रियांना बोलायला खूप लागतं. कारण ते त्यांची एक मॅनेजमेंट करण्याची म्हणजे स्ट्रेस मॅनेज करण्याची एक पद्धती आहे. हां. नैसर्गिकरित्याच त्यांच्याकडे आहे. त्या इमोशनल असतात पुरुषांपेक्षा जास्त आणि त्या बोलक्या पण असतात म्हणजे बडबड बोलणे हां, असं हां, त्यांचं असतं हां. म्हणजे. त्यामुळे त्यांचा ताण कमी होतो या सगळ्या गोष्टीतनं. पण आता याच्यामध्ये काही फॅमिली सिक्रेट्स असतात. हां. तर ते फॅमिली सिक्रेट कुठले आहेत? त्याची आपण एक डेफिनेशन तयार केली पाहिजे कुटुंबाने. हां. आणि मग हे फॅमिली सिक्रेट कोणीही कोणाला सांगायचे नाही. असा एक थंब ओके. रूल आपण घरामध्ये केला पाहिजे. मग हं. जेणेकरून अशा पद्धतीचं म्हणजे बोलण्याच्या ओघामध्ये आपण सगळं जेव्हा बोलून जातो आणि नंतर त्याचं परत बूमरँग काहीतरी बाहेरून येतं आपल्यावर, हां. त्यावेळेस तो जास्त त्रासाचं होतं ना. बरोबर आहे. जर आपण आपल्या कुटुंबामध्ये एक थंब रूल केला, की बाबा हे जे सिक्रेट आहेत ना, हे सोडून बाकीचं सगळं सांगितलं तरी चालणार आहे. असं ओके. जर काही केलं, तर त्याच्यातनं मग मार्ग निघू शकतात. पण जर आपण ब्लेम करत बसलो, तुला कळतच नाही, अक्कलच नाहीये, आपल्या फॅमिलीचे हां. सिक्रेट सगळं अगदी तू बेडरूममधलं पण बाहेर सगळं सांगतेस, नाही का? हां, हां, हां. असं जेव्हा आपण म्हणायला लागतो, तर तेव्हा पुढची व्यक्ती डिफेन्समध्येच जाणार. ते म्हणाले, "शक्यच नाही, मी असं सांगितलंच नाही, मला माहितीच नाही, हां. कोणीतरी सांगितलं असेल, कसं कळालं मला माहिती नाही" वगैरे, वगैरे. या सगळ्या गोष्टी होतात आणि त्याच्यातनं वाद होतात. नवरा असं म्हणेल, की "तू सांगितलं मला माहिती आहे 100% आपण दोघंच होतो बेडरूममध्ये आणि हो. बेडरूममधली गोष्ट बाहेर गेली आहे. याचा अर्थ तूच हां. सांगितलं, मी सांगितलेलं नाहीये." पण मग त्याचा स्वीकार होत नाही. एक आपण जर स्वीकारलं, की बाबा हो, चुकलं माझ्याकडनं. मी बोलून गेली ओघात, हां. बोलण्याच्या ओघामध्ये. तर आय एम सो सॉरी पण मी इथून पुढे आता काळजी घेईल, की अशा पद्धतीचं माझ्याकडून कुठलंही वागणं होणार नाही. काही जे सिक्रेट्स आहेत आपल्या फॅमिलीचे, काही ज्या आपल्या बेडरूममधल्या गोष्टी आहेत किंवा अगदी इंटिमेट मोमेंटमधल्या गोष्टी आहेत, तर हां. अशा मी कोणाला सांगणार नाही. असं ओके. आपण एकमेकाला प्रॉमिस केलं पाहिजे, ते फॉलो केलं पाहिजे. ओके. एकामेकाबद्दल हां. आदर, सन्मान हे सगळं जे आहे किंवा प्रॉमिस करणं हं. एकामेकाला ते फॉलो करणं, काळजी घेणं, नाही का? हे सगळं कुठून येतं? तर चांगल्या मानसिक आरोग्यातनं येतं. हां. जर तुम्ही चांगलं मानसिक आरोग्य तुमचं असेल, सुदृढ असं हां. जर मानसिक आरोग्य जर असेल, तर मग तुम्ही हे सगळं करू शकता. आणि जर त्याच्यामध्ये काहीतरी इश्यू असतील, तुमचं मानसिक आरोग्य जर खालवत चाललं असेल, हां. तर मग असे इश्यू क्रिएट होतात. संशय घेणे, डिसरिस्पेक्ट करणे, शिवीगाळ करणे, अशा सगळ्या पद्धती त्याच्यातनं चालू होतात.
म्हणून ओके. सुदृढ मानसिक आरोग्य किती गरजेचं आहे हे बघा. म्हणजे नात्यामध्ये असू दे, ऑफिसमध्ये असू दे, हां. समाजामध्ये असो, चारचौघामध्ये असू दे किंवा तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती करायची आहे, त्याच्यामध्ये सुद्धा असू दे. असं ओके. त्याचं महत्त्व आहे बघा. ओके. तर तुम्ही आता सुदृढ मानसिक आरोग्य याविषयी थोडंसं सांगितलं. तर एक्झॅक्टली कसं असलं पाहिजे सुदृढ मानसिक आरोग्य? सुदृढ मानसिक आरोग्याच्या डेफिनेशन्स खूप व्याख्या झालेल्या आहेत म्हणजे तर त्यात WHO ने पण एक व्याख्या केली आहे. तर ते म्हणजे तुम्ही स्वतःची काळजी, शारीरिक, मानसिक काळजी कशी घेऊ शकता, सामाजिक काळजी कशी घेऊ शकता, तुम्ही लोकांचा आदर, सन्मान, प्रेम कसा करू शकता आणि तुमचं समाजाप्रती हं. जे काही योगदान तुम्ही केलं पाहिजे, समाजाचं, स्वतःचं कल्याण, समाजाचं कल्याण, हे सगळं कल्याण आणि योगदान हां. समाजामध्ये तुम्हाला करता येणं आणि तुमच्या आयुष्यामध्ये जो येणारा ताण आहे, तो व्यवस्थापन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणं म्हणजे सुदृढ मानसिक आरोग्य अशी ती व्याख्या आहे बघा. बरं. तर थोडक्यात जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर आपलं आयुष्य छान सुंदर होण्याकरिता जे मला करता येणार आहे, हां. ते मला करता येणं, ती करण्याची क्षमता असणं, नाही का? हां. आणि त्याच्यातनं आपलं वैयक्तिक आयुष्य प्रगत होत जाणं, त्याचबरोबर आपलं कुटुंब, त्याचबरोबर आपला समाज, हे सगळं प्रगत होत जाणं, त्याच्यामध्ये प्रगती होत जाणं आपलं. आपली प्रोडक्टिव्हिटी ज्याला आपण हां. काय म्हणतो प्रोडक्टिव्हिटी आपली ही वाढत जाणं गरजेची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही प्रोडक्टिव्ह राहिलं पाहिजे कायम. ओके. समाजाच्या दृष्टिकोनातून असू दे, वैयक्तिक असू दे, पर्सनल लेव्हलला असू दे, या सगळ्या माध्यमातून तुम्ही जर प्रगती करत राहिला, प्रोडक्टिव्ह राहिला समजा, हां. तर खऱ्या अर्थाने तुमचं मानसिक आरोग्य हे सुदृढ आहे असं म्हणू शकतो. आता याच्यामध्ये नाते, संबंध ह्या सगळ्या गोष्टी येतात बरं. ओके. म्हणजे नुसतं काम, प्रगती, पैसा हे नाही, तर तुमचं प्रत्येक नातं, तुमचं मुलांशी नातं, तुमच्या बायकोशी, आई-वडिलांशी, मित्रमंडळींशी, जे काही तुमच्या नात्यामध्ये लोकं येतात, ह्या सगळ्यांशी तुमचं नातं सुद्धा छान पद्धतीने हां. तुम्हाला फुलवता येणं, छान पद्धतीने तुम्हाला वागता बोलता येणं, कोणाशी वैर नाही, वितुष्ट नाही, मतभेद होत राहतात. बरोबर आहे. हां. ते मिटवता आले पाहिजे. मतभेदांमुळे काही-काही लोकं आयुष्य-आयुष्यभर बोलत नाही एकमेकाशी. हां. तर असं होता कामा नये. एकामेकाला माफ करता आलं पाहिजे, एकामेकाला समजून घेता आलं पाहिजे. माफी मागता येणं याच्यासारखं मोठी गोष्ट नाहीये. म्हणजे ज्याला माफी मागता येतं ना, तो जगातला सगळ्यात मोठा माणूस असं हां. म्हणावं लागेल ॲक्चुअली. माफ करता येणं आणि माफी मागता येणं ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे. तर जे व्यक्ती मानसिकदृष्ट्या सुदृढ असतात ना, हं. त्या व्यक्तीला माफी मागता येतं, स्वतःचा स्वीकार करता येतो, दुसऱ्याचा स्वीकार करता येतो, माफ करता येतं आणि पुढे जाता येतं. मग ते कुठल्याही हां. पद्धतीने व्यावहारिक असू दे, कौटुंबिक असू दे किंवा इतर कुठलीही गोष्ट असू दे. तर अशा पद्धतीने हे सुदृढ मानसिक आरोग्याचं लक्षण आहे बघा. तुम्ही आता जे म्हणालात, की अ, सुदृढ मानसिक आरोग्य म्हणजे रिलेशनशिपमध्ये पण येतं, की नवरा-बायकोचं अगदीच. नातं कसं आहे किंवा हं, हं, हं. आई-वडिलांबरोबर कसं आहे. सध्या ह्या नात्यांमध्येच दुरावा होत चाललाय. हे का होतंय? हा दुरावा का निर्माण होत चाललाय? या दुरावा निर्माण होण्याची अनेक कारणं आहेत. त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे एकमेकाला वेळच देत नाही आपण हां. बेसिकली. आपलं आयुष्य एवढं फास्ट झालेलं आहे सगळ्यांचंच म्हणजे. आपण त्याच्यामागे एवढं पळत चाललोय, की आपण हे सगळं कशासाठी करतोय याचाच हां. विसर पडलाय. हे आपण आपल्या जोडीदारासाठी करतो, आपल्या मुलांसाठी करतोय, पण त्यांना वेळ देतोय कुठं? हं. आपण रोज बसतो का आपल्या मुलांबरोबर, आपल्या बायकोबरोबर? अर्धा 1 तास, पाऊण तास आपण काही गप्पा मारतो का? आज दिवसभरात तुझं काय-काय झालं? माझं हां. काय-काय झालं? आपण शेअर करतो का? नाही का? किंवा जवळ घेतो का आपण? रोज आपल्या मुलांना, आपल्या बायकोला किंवा नवऱ्याला असं हां. आपण जवळ घेतो का आपल्या जोडीदाराला? असं काही करतो का आपण? हां. विचारपूस करतो का? शारीरिक, मानसिक त्रासाची काही विचारपूस करतो का? किंवा घरी आल्यावर आपण आपल्या बायकोला किंवा बायको घरी आल्यावर नवऱ्याला काही मदत करते का? तिचं काही हां. कामामध्ये शेअरिंग करते का? नाही का? हां, हां, तर हां. अशा सगळ्या ज्या गोष्टी आहे ना, या दुरावत चाललेल्या आहे म्हणजे आणि न्यूक्लिअर फॅमिली झाल्यामुळे आता मुलांची जबाबदारी पण पालकांवर पडलेली आहे आणि हां. स्वतःचं आयुष्य पण त्यांना उभं करायचं आहे. तर या सगळ्यामध्ये ते पिचून गेलेले आहेत प्रत्येकजण आणि त्याच्यामुळे मग जो भावनिक ओलावा आपल्या नात्यामध्ये पाहिजे तोच हरवत चाललेला आहे म्हणजे. ओके. सारखं चिड करत राहणं, राग करत राहणं, तू मे चालू राहणं, नाही का? हां. तर या सगळ्यातनं मग नातेसंबंध खराब होत जातात आणि बेसिक ज्याच्यासाठी आपण हे सगळा उठाठेव करतोय, हां. ती उठाठेव बाजूला राहते आणि बरोबर आहे. नातं खराब होत जातं आणि डिव्होर्सपर्यंत
जातात आणि काही-काही घरामध्ये तर म्हणजे काही केसेस अशा आहेत, की आपल्या जोडीदाराला संपवण्यापर्यंत काही हो, ठिकाणी मजल हो. गेलेली आहे. म्हणजे आपण रोज ऐकतोच आहे म्हणजे. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे आपण विचार केला पाहिजे, की नेमकं आपण हे सगळं करतोय कशासाठी? नाही का? बरोबर आहे. आणि या सगळ्यांसाठी जर हा अट्टाहास असेल, तर मग तेच जर आपण करत नसेल, की आपल्या बायको मुलांना वेळच देत नसेल, हं. क्वालिटी टाईम ज्याला आपण म्हणतो, हा बरोबर जर आहे. आपण देणारच नसू, तर मग या सगळ्याला अर्थ काय? बरोबर आहे, बरोबर. बँकेमध्ये करोडो रुपये आहे, पण मुलाला किंवा बायकोला किंवा नवऱ्याला समजा, जोडीदाराला आपल्या, जर हं. आपण 5-10 मिनिटं, अर्धा तास, 1 तास जर देऊ शकत नसे आयुष्यामध्ये, तर मग त्या जगण्याला अर्थ काय आणि त्या बरोबर आहे. कमवण्याला अर्थ काय? बरोबर आहे. अशा पद्धतीने आहे. तुम्ही आत्ता तो एक मुद्दा सांगितला त्याच्यावरती मला एक आत्ताची बातमी आठवली. कदाचित तुम्ही ऐकली असेल. हां. म्हणजे पेपर आउट मोस्टली झाली नाही ती. मी एका मित्राच्या व्हिडिओमध्ये ऐकली होती ती, की लग्न झालं होतं. 3 वर्ष झाली त्या लग्नाला ओके. आणि 1.5 वर्षाची मुलगी होती. हं, हं. बायको जी आहे, जसं आपण आता गेट टुगेदरचा जो एक फॅड आलेला आहे, की 10वीचे कॉलेजमधले मित्र सगळे एकत्र येतात आणि भेटतात. हो. रियुनियन. रियुनियन ते म्हणजे बायकोचं ॲक्चुअली गेट टुगेदर होतं. ती 10वीच्या हं. मुलांना भेटायला गेली आणि तिथे 10वीचं जे प्रेम होतं ते भेटलं तिला तिथे हं, हं. आणि त्यांचं बोलणं सुरू झालं. नवरा खूप साधा भोळा होता हं, हं. आणि तो जो मुलगा आहे, नवरा मुलगा, तो हार्ट अटॅकने गेला ओह! आणि हार्ट अटॅकने गेला म्हटल्यावरती त्याचे सगळे अंत्यविधी सगळे झाले बरं. आणि झाल्यानंतरनं मुलाची जी आई होती, हं, हं. तिने तिच्या मोठ्या मुलाला सांगितलं, हं, काय झालं होतं. हं, तर ही जी मुलगी आहे, हं. ती गेट टुगेदरला गेली, जुनं प्रेम भेटलं, हं, हं. त्यांचं बोलणं सुरू झालं. हं, हं. बोलती कुणाबरोबर होते हे सासूला कळत होतं. पण बरं. सासूने मुलाला का सांगितलं नाही, मुलगा रागीट होता हं, हं, आणि हं. हे सांगितलं तर भांडणं होतील म्हणून. बरं, बरं. पण तिची एक चूक अशी मागात पडली, हं, हं. की मुलगा गमावला. का? तर त्या मुलीने हं. आपल्या नवऱ्याला संपवण्यासाठी जेवणात विष घातलं आणि त्याला ओह! मारलं. घराची इज्जत वगैरे म्हणून आईने काही पुढे बोलली नाही. हं, हं, हं. हार्ट अटॅकने गेला एवढं कळलं म्हणून त्यांनी पोस्टमॉर्टम केलं नाही. सगळे बरं. अंत्यसंस्कार झाले आणि मग हं. ज्यावेळेस आईने मोठ्या मुलाला सांगितलं, त्यावेळेस घरातल्यांनी एकत्र घेतलं तिला हं, हं, हं. आणि तिला ठणकावून विचारलं ना, की काय झालं होतं? आणि मग बरं, तेव्हा त्या मुलीने सांगितलं, की असं-असं झालं होतं. बरं. म्हणजे त्या मुलीला घरच्यांनी तर सोडलं, आता ठीक आहे मुलगा गेला तर गेला. पण ह्या हं. गोष्टीही घडतायत अगदीच, नात्यांमधल्या. अगदीच, अगदी. रियुनियन जे म्हणतो ना आपण, हे याच्यातनं बऱ्याचदा साधारणतः 40शी नंतर हे सगळं चालू होतं. 40शीचं जे वय आहे ना, हे वय 16व्या वर्षासारखं आहे. हां. माणूस परत स्लीप होतो. 16व्या वर्षात मुलं जसे मुलं-मुली स्लीप होतात तसं. सिंड्रोमच म्हणा, म्हणजे मी त्याला सिंड्रोम म्हणतो, 40चा सिंड्रोम. हां. एका टप्प्यावर आयुष्य आलेलं असतं. नवरा किंवा बायको आपल्याला पूर्णपणे कळालेली असते, नाही का? की हं. तो काय आहे, कसा आहे, कितपत त्याची स्ट्रेंथ आहे किंवा काय करू शकतो, काय नाही करू शकत असं. आणि जर तुमचं आयुष्य खूप रटाळवाणं चालू असेल, तुम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नसाल, एकमेकांबद्दल तुमचा आदर सन्मान काही नसेल, जिव्हाळा नसेल हां. तुमच्यामध्ये, डिटॅच आहात तुम्ही, इमोशनल बॉन्डिंगच तुमच्यामधलं संपलंय ओव्हर द पिरियड. म्हणजे साधारणतः 25-30ला वय लग्न होतं आणि 15-1 वर्षाचा संसार झालेला असतो ऑलमोस्ट. हां. या 15 वर्षामध्ये जर तुमच्यामध्ये काही इमोशनल बॉन्डिंग नसेल, तर मग 40शीच्या नंतर 40शी नंतरचे ऑलमोस्ट सगळे पुरुष, सगळ्या स्त्रिया दुसऱ्या पुरुषांचा, दुसऱ्या स्त्रियांचा विचार करतात म्हणजे करतातच. ओह! नैसर्गिक आहे हां ते. बरोबर. जसं 16व्या वर्षाची मुलं-मुली प्रेमात पडतात, 14-15 आता हां. ते वय कमी होत चाललंय म्हणा. जसंच ही मुलं प्रेमात पडतात ना, तसं 40शी नंतरचे पुरुष आणि स्त्रिया हे दुसऱ्या व्यक्तींसाठी प्रेमात पडू शकतात, तसे ओके. प्रयत्न करतात आणि ते रिलेशनशिपमध्ये जाऊ शकतात. ओके. ओके. तर या रियुनियनमुळे असं सगळ्या गोष्टी घडून येतात. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहे, की तुम्ही किती संस्कारित आहात, नैतिकता हा भाग आहे का हं. त्याच्यामध्ये, नाही का? हा एक भाग झाला. तुमच्यामध्ये बॉन्डिंग किती आहे, इमोशनल बॉन्डिंग किती आहे, प्रेम किती आहे, तुम्हाला जे हवंय ते मिळतंय का सगळं घरामध्ये, हां. हा एक भाग झाला. तिसरा भाग, की हे सगळं आहे, सगळं नॉर्मली असतं. नवरा खूप प्रेम करत असतो किंवा बायको खूप प्रेम करत असते, हां. तरीसुद्धा 40शीचं सिंड्रोम ओके. आपल्याला तिकडे घेऊन जातो आणि आपण स्लीप होण्याची शक्यता असते. म्हणजे आपण WhatsApp चॅटिंग म्हणा, व्हिडिओ कॉलिंग हे ते हां. अगदी इंटिमेट होण्यापर्यंत पण विषय जाऊ शकतो.
ओके. हां. तुमचं मन सुदृढ नसेल, तुमचं मानसिक आरोग्य सुदृढ नसाल, तर तुम्ही ॲक्सेप्ट नाही करणार. एक तर तिचं खून कराल, जसं हां, त्या आता तुम्ही हां, त्या याच्यामध्ये सांगितलं तसं सेपरेट व्हाल, डिव्होर्स घ्याल किंवा आयुष्यभर तिला तुम्ही टोचत राहाल, हां. नाही का? तिचा जीव नकोसा कराल किंवा त्याचा जीव नकोसा कराल, बरोबर. जोडीदाराचा. हे पुरुष स्त्रियांमध्ये सारखंच आहे. म्हणजे असं काही नाही स्त्रिया खूप वाहवत जातात आणि हां, हां. पुरुष जात नाही किंवा पुरुष खूप वाहवत जातात. असं काही नाही. दोघंही सारखंच आहे. ओके. मग मला काय वाटतं, की तुम्ही आत्ता हे जे सांगताय याच्यातून गेट टुगेदर जो आत्ता नवीन आलाय, की हां. जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी सगळे भेटतायत 10वीचे, 12वीचे, 9वीची मुलं. मग हे चांगलं आहे की वाईट आहे? सगळंच चांगलं आहे. बघण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे. हां. भेटावं, बोलावं. हेल्दी फ्रेंडशिप ही कुठल्याही वयामध्ये असू शकते आणि ठेवू शकतो आपण. उलट हे चांगलं आहे मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून, की तुम्ही रियुनियन करावं, भेटावं, तुमच्या हां. सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा द्यावा, नाही का? हं, पण हं. त्याच्यातनं जर असं काही तुमचं पाऊल घसरत असेल कुठे, तर ते सांभाळण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे मात्र. हां. तुम्ही ती घेतली पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यातनं होणारे जे काही परिणाम आहे, त्या परिणामाला सामोरे जाण्याची पण तुमची तयारी पाहिजे. हे बघा, ओके. लहान बाळ नाही ना कोणी. बरोबर आहे. त्याची जबाबदारी दुसरे घेतात. तुम्ही अडल्ट आहात. 18च्या हां. वरती तुम्ही अडल्ट झालेला आहात. त्यामुळे तुमच्या वागण्या बोलण्याची, तुमच्या प्रत्येक गोष्टीची, कृतीची जबाबदारी ही तुमच्याकडे येते हं. आणि तुम्ही ती घेतली पाहिजे. बरोबर. आणि वयाचा रेटा असेल किंवा इतर गोष्टी असेल, कोणीतरी तुमच्यावर काय म्हणतात जबरदस्ती करत असेल, नाही हां, का? हां. वेगळ्या कारणास्तव, तर ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी तुमच्यावर. तुम्ही असर्टिव्ह असलं पाहिजे, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बरोबर तुम्ही आहे. सारासार विचार केला पाहिजे, तुम्ही विवेकी असलं पाहिजे, नाही का? हं. तुम्ही मागचा पुढचा सगळा विचार केला पाहिजे आणि सगळा विचार करून जरी तुम्हाला ते योग्य वाटत असेल, तर तुम्ही यू हॅव टू गो अहेड. तर आता ॲक्चुअली आपण खूप वेगळ्या मुद्द्याला आपण निघून गेलोत. पण परत आपण मेन मुद्द्यावरती घेऊयात. येस, एक येस. गुन्हेगारीकडे वळत चालली आहेत मुलं. मोबाईलमुळं म्हणजे ह्या ॲडिक्शनमुळं. तर त्याविषयी काय सांगाल? ॲडमिशन 16व्या वर्षात आमच्या इथं झालं. जो मुलगा वयाच्या 8व्या वर्षापासून मोबाईल गेमिंग आणि गांजा आणि ड्रग करत होता. अरे बाप! एक मुलगा होता, तो सुद्धा 7-8 वयामध्ये आधी टोबॅको, गुटखा फॉर्ममध्ये, त्यानंतर मग सिगारेट, त्यानंतर गांजा आणि जोडीला मोबाईल आहेच हां. हां. मोबाईल आणि असं करत तो ड्रगवर शिफ्ट झाला. बापरे! वय वर्ष 17 होतं त्याचं आणि क्रॉनिक ॲडिक्ट झाला होता तो ड्रगला. क्रॉनिक ॲडिक्ट. तर तो आमच्या इथे ॲडमिट होता. ओह! तर वय वर्ष 16, वय वर्ष 17 आणि वय वर्ष 19. 19 वर्षाचा मुलगासुद्धा आमच्या इथे आला होता. जो साधारणतः 9वी 9-10 वर्षाचा असताना त्याला हे व्यसन सगळं लागलेलं होतं. ओके. मग ही कुठल्या क्लासमधले आहेत? मिडल क्लास, हायर क्लास, लोअर मिडल क्लास? व्यसन कुठलीही भेदभाव करत नाही. नाही. व्यसन कोणालाही होऊ शकतं. तर तो जो मुलगा होता ना, त्याला Instagramचं व्यसन लागलं होतं. Instagram माणूस Instagramला कसा व्यसनी होते बघा. अरे बापरे! रील तयार करणे आणि टाकणे आणि ते भाईगिरीच्या रील तयार करणे असं करायला. मग त्याच्यासाठी त्यांनी दारू प्यायली आणि दंगा केला. कोयता घेतला हातामध्ये आणि पूर्ण त्याच्या मोहल्ल्यामध्ये फिरला आणि सगळ्यांकडनं वसुली केली. त्याचा व्हिडिओ करायला लावला. ओह! ठीक आहे. तोडफोड केली आणि त्याची रील तयार केली आणि ती Instaवर टाकली त्यांनी. आणि त्याला तिथला भाई व्हायचं होतं. त्याने ती दहशत माजवली तिथे आणि असं त्याने केलं. शेवटी पोलीस केस झाली. एरोडात त्याला टाकला. मग त्याच्या आईने त्याला सोडवलं आणि आमच्या इथं आणून टाकला. आमच्या इथं तो ॲडमिट होता. ओह! इतकं ते 19 वर्षापर्यंत हे सगळं. याच्या आधी त्यांनी अनेक लोकांना मारलं, हे केलं, चीट केलं, फसवलं, लांड्या-लबाड्या केल्या. पण फायनली हे सगळं प्रकरण इथपर्यंत पोहोचलं. ओह! बरं त्याच्या घरात सगळी चांगली सुशिक्षित माणसं. वडील, आई टीचर, हां, वडील ओह! पण ग्रॅज्युएट, ते पण काहीतरी काम करत होते. बहीण पण चांगली इंजिनिअरिंगला जाणार होती. असे चांगल्या घरातलं मूल असताना हे असा प्रकार सगळा घडलाय बघा. इतका चतुर होता, की मोबाईल काढून घेतले घरच्यांनी, तर इतर मुलांच्या ह्याच्यावर स्वतःचं अकाउंट लॉग इन केलं. अकाउंट ॲक्टिव्हेट करून सगळ्यांना संपर्क करायचा आणि अशा पद्धतीचं सगळं करायचं. म्हणजे पिढी बघा हां. 16, 17, 18, 19 वर्षाच्या मुलं आता क्रॉनिक ॲडिक्ट मोबाईल, ड्रग आणि गेमिंग आणि या सगळ्यांसाठी झालेले आहेत बघा आणि सोशल ओह! मीडियासाठी पण ॲडिक्ट आहे. तर ओके. इतकी भयानकता आहे.
त्यामुळे आपण सगळ्यांनीच खूप जागरूक राहणं, विशेषतः पालकांनी खूप जागरूक राहणं, अति लाड करू नये, मुलांना वेळच्या वेळी समज द्यावी, त्यांच्याशी संवाद साधत राहावं, जाणून घ्यावं त्यांच्याशी, नाही का? इमोशनल डिप्रायव्हेशन्स हं. माणसाला मोबाईल ॲडिक्शनकडे किंवा इतर ॲडिक्शनकडे घेऊन जातात. तर आता तुम्ही गुन्हेगारी हा विषय तर सांगितलाच, की कशी मुलं गुन्हेगारीकडे वळतायत. पण जो लहान मुलगा आहे मोबाईल हं, हातात घेतो, त्यावेळेस त्याला तो जो कंटेंट बघतोय म्हणजे अडल्ट कंटेंट असेल किंवा हे कंटेंट त्याला सजेस्ट होतं रीलमध्ये किंवा पालक बरोबर. सारखं त्याच्या बाजूला नाही बसू शकत. हं, मग हं. ह्या केसमध्ये पालकांनी काय करायला पाहिजे? आणि ज्यावेळेस आपण मुलांना आपला मोबाईल देतो खेळायला आणि मुलगा जर Facebookला, Instaला असेल किंवा YouTubeला असेल, कुठेही असेल समजा, तर त्यावेळेस मग तो कंटेंट त्यांच्यापुढे येतो. तो अडल्ट असू शकतो हां. आणि तो चुकून मुलांच्या नजरेस पडू शकतो आणि त्याचा विपरीत परिणाम मुलांच्या भावनिक विकासावर होऊ शकतो. तुम्हाला माहिती असेल, की आत्ता मुलं वयात येण्याचं जे प्रमाण आहे ना, त्यांचं वय हे खूप कमी-कमी होत हो. चाललेलं आहे. आज मुली कमी वयामध्ये साधारणतः 10 वर्ष, 12 हो, वर्षाच्या वयामध्ये बरोबर आहे. वयात येत आहेत. मुलंसुद्धा खूप अगदी 12 ते 13 वयामध्ये वयात यायला लागलेत. तर हे प्री मॅच्युअर होत आहेत मुलं. बरोबर आहे. शरीराच्या सगळे जे काही हे कंटेंट बघितले जातात, अडल्ट कंटेंट याच्यामुळे आणि इतरही काही गोष्टी त्याच्यामध्ये कारणीभूत आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे मोबाईलवर जे अडल्ट कंटेंट बघतात त्याच्यामुळे मुलं खूप लवकर वयात येत आहेत आणि त्यांना ते हँडल करता येत नाही. कारण ह्या सगळ्या ज्या काही भावना आहेत, इमोशन्स आहेत, तर यांचा आणि त्यांच्या भावनिक वाढीचा आणि शारीरिक वाढीचा काही एक तारतम्य राहिलेलं नाही. पूर्वी कसं एक योग्य वयामध्ये मुलं वयात यायची आणि त्यामुळे त्यावेळेस त्यांची उमज पण तेवढी, समज पण बरोबर. तेवढी झालेली असायची. त्यामुळे ते हँडल करू शकायचे किंवा 0 वयापासून सुद्धा हां. मोबाईल द्यायची काहीही गरज नाही ना. जेव्हा ते 8 वर्षाचं होईल, जेव्हा त्याचं व्यवस्थित भावनिक विकास, शारीरिक विकास झालेला असेल, अशा वयामध्ये जर आपण मोबाईल मुलांच्या हातात जर दिला आणि त्याच्याबरोबर त्याची समज दिली, कसा हं. वापरायचा योग्य पद्धतीने, तर मुलं कदाचित या अशा अडल्ट कंटेंटला म्हणा किंवा गेम्स म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टींना बळी पडणार नाही. त्याच्यातनं त्यांचं नुकसान होणार नाही, शारीरिक, मानसिक नुकसान होणार नाही, असं मला वाटतं. की म्हणजे टेक्निकल ज्या गोष्टी माहिती आहेत त्या तुम्हाला सांगतो. आपण मोबाईलवर काय बघतो? हं, हं. म्हणजे मुलगा एखादी रील बघतोय आणि ती अडल्ट आहे किंवा ती व्हायलन्सवाली आहे. हं. तर तो का बघतो किंवा त्याला ती सजेस्ट का केली जाते? तर त्याचं कारण म्हणजे पालक असतात. हं, हं. गोष्ट काय आहे, की पालकांनी तो कंटेंट बघितलेला आहे आणि हं. नंतर जेव्हा तोच मोबाईल मुलाच्या हातात जातो, तर तो अल्गोरिदम तोच कंटेंट मुलाला पण दाखवतो. अगदी बरोबर. त्याच्यामुळं आपण मुलगा हे काय बघतोय, हं. त्याला ओरडण्यापेक्षा हे तुम्ही बघितलंय म्हणून ते अल्गोरिदम दाखवतंय, मोबाईल अगदी दाखवतंय. बरोबर. त्याच्यामुळे मला वाटतं जर पालकांनी ह्या केसमध्ये मुलाच्या हितासाठी समजा क्राफ्टचं एखादी असेल किंवा शैक्षणिक काही गोष्टी जर सर्च केलेल्या असतील, हं, तर हं. त्याच टाइपच्या रील मुलांना सुद्धा पाहायला मिळतील किंवा ते अगदी बरोबर. अल्गोरिदम मुलांना सजेस्ट करेल. म्हणजे सजेस्ट करतील. म्हणजे ह्या अडल्टवाल्या ज्या कंटेंट आहेत ते मुलांना सजेस्ट नाही करणार, जेणेकरून सजेस्ट होणार नाही. अगदी मुलांची बरोबर. बौद्धिक पातळी जी आहे ती खराब होणार नाही, ती चांगलीच होईल. बरोबर. बौद्धिक हं. क्षमता त्यांची वाढत जाईल. एक मुद्दा मला आणखी त्याच्यामध्ये ॲड करावासा वाटतो तो असा, की पालक म्हणून जो मोबाईल ते वापरतात, नाही का, ते एक हां. अडल्ट आहे आणि त्यांचा अधिकार आहे त्यांना ते बघायचं असेल तो पूर्णपणे. पण जर मुलांना मोबाईल द्यायचा आहे समजा, मगाशी मी हं. म्हणलं, की 8 वर्षापर्यंत देऊच नाही, पण हं, अगदी द्यायचाच असेल मोबाईल, हं. तर मुलांचा एक सेपरेट मोबाईल असावा हो. आणि त्याच्यामध्ये मुलांच्या वयाला साजेसे जे काही ॲप्स आहेत म्हणा, त्यांच्या उपयुक्त जे ॲप्स आहेत म्हणा, तेच ॲप त्याच्यामध्ये असावे. सोशल मीडियाचे हो. ॲप्स असण्याची काही गरज नाही. म्हणजे वयवर्ष 8 ते 10 वर्ष वयापर्यंत YouTube किंवा Facebook, Instagram नाही का, हे असण्याची हं. तशी काही गरज नाही. असे हं. अनेक ॲप आहेत उपलब्ध, जे मुलांच्या बौद्धिक विकासासाठी, भावनिक विकासासाठी चांगले आहेत. त्यांना ते मदत करू शकतात. तर असे ॲप्स त्यांना डाउनलोड करून द्यावे आणि त्याच ॲपवर त्यांना जे काही कंटेंट बघायचं तो बघू द्यावा. मला हे त्याच्यामध्ये आणखी ॲड करावंसं वाटतं. सर आता एक मेन मुद्दा, की बाबा समजा एखादा मुलगा ॲडिक्ट झालाच आहे किंवा म्हणजे सगळ्यांच्याच घरात ती गोष्ट आहे, की मुलगा मोबाईल बघितल्याशिवाय जेवत सुद्धा नाही. हो, हो, हो. तर मग अशा केसमध्ये या मुलांना त्या मोबाईलपासून दूर कसं ठेवलं पाहिजे? आज घराघरामध्ये मुलांना ॲडिक्शन झालेलं आहे मोबाईलचं. अगदी वय वर्ष 1 असू दे का वय वर्ष 18 असू दे,
सगळ्याच मुलांना मोबाईलवर जास्त काळ राहण्याची, त्याचबरोबर इतर कंटेंट बघण्याची, गेम खेळण्याची खूपच सवय झालेली आहे. म्हणजे हं. ते हॅबिच्युअल झालेले आहेत आणि काही मुलं तर ॲडिक्टसुद्धा झाले आहे. म्हणजे जर आपण हा मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला किंवा लॅपटॉप काढून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यामध्ये खूप ॲग्रेशन आपल्याला दिसून येतं. तोडफोड हां. करणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे इथपर्यंत ते जातात. अबोला धरणे, जेवण न करणे, असे पण बरेच प्रकार त्यांच्यामध्ये दिसून येतात. याच्यावर आपल्याला जर उपाय करायचा असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं डेली रूटीन सेट करणं खूप गरजेची गोष्ट आहे. ओके. त्यात मोबाईल, लॅपटॉप खेळण्याचे वेळा ज्या आहेत, त्या निश्चित केल्या पाहिजे. मोबाईल आणि लॅपटॉपशिवाय आता काही नाही आहे. सगळं जग तिकडे चाललं आहे. त्यामुळे आपल्या मुलापासून ते काढून घेणं अगदी सहज शक्य नाही आहे. पण वयानुसार आपल्या मूल किती वयाचं त्यानुसार आपल्याला त्याची कालमर्यादा ठरवता आली पाहिजे. हं. त्याचबरोबर हे आलेलं जे ॲग्रेशन आहे म्हणजे ज्याच्यावर जो व्हायलन्स ते बघत असतात, करत असतात आणि कंटिन्युअस त्या गेममध्ये किंवा त्या लॅपटॉपवर, मोबाईलवर असतात. त्याच्यामुळे ते हॅबिच्युअल होतात. मगाशी आपण जसं बोललो, की ते डोपामाइन सारखं-सारखं हं. रिलीज होण्याची त्यांना गरज वाटत असते आणि ते मिळालं नाही, की मग हे सगळं घडत असतं. आता हे जी काही आतमध्ये उलाढाल झालेली आहे, जी काही चेंजेस झालेले आहेत, ते चेंजेस जर आपल्याला परत रिइन्स्टेट करायचे असेल, म्हणजे नॉर्मलाईज करायचे असतील, हं. तर याच्यासाठी मुलांना रोज सकाळी काही शारीरिक व्यायाम करणं गरजेची गोष्ट आहे. त्याचबरोबर योगा, मेडिटेशन्स हे सुद्धा करण्याची गरज आहे. मुलं जेव्हा शांत बसून मेडिटेट करतील, हं. ध्यान करतील, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये जी खळबळ माजलेली आहे या सगळ्या प्रकारामुळे, जी उलथापालथ झालेली आहे, ती शांत होण्यामध्ये त्यांना मदत करेल. आणि जसं-जसं याचा सराव करतील, ते प्रॅक्टिस करतील, तर या सगळ्यांमुळे जे इम्बॅलन्स जो होत चाललेला आहे, डोपामाइन रिलीज होण्याचा, त्याचं युटिलायझेशन आणि सारखं-सारखं डोपामाइन मिळवण्यासाठी जे काही गेम खेळण्यासाठी मुलं आक्रमक होतात, हां. ते सुद्धा हळू सेटल होऊ शकतं. ह्या सगळ्या आणि फूड इंटेक, स्लीप ओके. आणि फूड इंटेक हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके. वेळच्या वेळी मुलांनी जेवलं पाहिजे, वेळच्या वेळी झोपलं पाहिजे. स्लीप डिप्रायव्हेशन किंवा फूड डिप्रायव्हेशन जर झालं, तर मुलांची आक्रमकता आणि व्यसनाधीनतेकडे जास्त कल झुकू शकतो. तर ते सुद्धा वेळच्या वेळी घेतलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी जर पालकांनी लक्ष देऊन मुलांकडनं करून घेतलं, त्याची सवय लावली, स्वतः त्याच्याबरोबर हां. केलं, व्यायाम करणं किंवा मेडिटेट करणं, तर मुलं पण करायला लागतील आणि ते या मोबाईल ॲडिक्शनपासून लांब राहू शकतील असं मला वाटतं. सर, जर समजा एखादं मूल खूप ॲडिक्ट झालंय आणि तुम्ही जे सांगताय, समजा ते करून सुद्धा घरच्यांना असं होतं, की मुलगा मोबाईलशिवाय दूर जातच नाहीये, मोबाईलला सोडतच नाही. तर मग अशा वेळी काय करायला पाहिजे? अशा वेळी पालकांनी मुलाला समुपदेशकाकडे घेऊन जायला पाहिजे. समुपदेशन घेणं खूप गरजेची गोष्ट आहे. मुलांच्या जेव्हा समस्या असतात ना, तेव्हा हां. फक्त मुलाला समुपदेशन करून चालत नाही, तर पालकांना सुद्धा समुपदेशनाची गरज असते म्हणजे. ओके. मुलांची समस्या ही पालकांची समस्या असते आणि ती एकत्रितच समुपदेशन घेतल्याने सुटू शकते. ओके. दुसरं महत्त्वाचं म्हणजे अ, आमची एक हेल्पलाईन आहे. हां. मानस मित्र विनामूल्य समुपदेशन. ती ओके. विनामूल्य आहे सगळ्यांसाठी. कुणीही त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास होत असेल किंवा कुठल्याही प्रकारची व्यसनांची समस्या असेल, मोबाईलचं ॲडिक्शन असू दे किंवा इतर असू दे, मुलांना असू दे किंवा मोठ्यांना असू दे, त्याच्यावर फोन करून सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये जर फोन केला, तर विनामूल्य समुपदेशन तुम्हाला मिळू शकतं. फोन नंबर आहे 02241494949. याच्यावर तुम्ही फोन करा आणि आमचे प्रशिक्षित समुपदेशक, सायकॉलॉजिस्ट तुम्हाला विनामूल्य समुपदेशन तुमच्या सगळ्या समस्यांवर देतील. सर, ॲक्चुअली तुमची जी संस्था आहे ती खूप चांगलं काम करते आणि तेही विनामूल्य करते. मला वाटतंय ज्या घरामध्ये ज्या पालकांना ही समस्या आहे, की आपला मुलगा ॲडिक्ट झालाय, फोन ॲडिक्ट झालाय आणि तो याच्यातून बाहेर पडत नाही, तर तुम्ही या संस्थेला नक्की भेट द्या. तर या संदर्भातील हेल्पलाईनचा नंबर तुम्हाला आता स्क्रीनवरती खाली दिसतोय. तर नक्की संपर्क करा आणि ज्या लोकांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तर आता नक्कीच तुम्ही सांगितलं, की मोबाईल ॲडिक्शन हा खूप व्हास्ट होत चाललाय आणि हं, त्याचे हं. काय-काय मुलांवरती परिणाम होत आहेत, नात्यांमध्ये काय-काय प्रॉब्लेम्स होत आहेत, हे तुम्ही आत्ता सांगितलंत आणि मला वाटतं ही गोष्ट प्रत्येकाच्या घरामध्ये होतीये. त्यामुळे तुम्ही जर हा पॉडकास्ट बघत असाल, तर सरांनी जो सल्ला दिलाय, तो जर
तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही जर अवलंबला किंवा तुमच्या कुटुंबात तुम्ही तो वापरला, तर नक्कीच तुमचा मुलगा किंवा तुमचं जे कुटुंब आहे, ते या सगळ्यातून वाचू शकतं, ॲडिक्शनपासून वाचू शकतं. मला वाटतं आजच्या पॉडकास्टमध्ये आपण थांबूयात. सर, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलंत या संदर्भात. तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि ज्या लोकांना अशा पॉडकास्टची गरज आहे, त्यांच्यापर्यंत हा नक्की पोहोचवा. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.